यहोशुवा अध्याय 3. इस्रायल लोक यार्देन नदी ओलांडतात. यहोशुवा पहाटेस उठला आणि सर्व इस्रायल लोकांसह शिट्टीमाहून कूच करून यार्देन तीरी आला आणि पलीकडे जाण्यापूर्वी त्यांनी तेथे मुक्काम केला. 3 दिवसानंतर अंमलदार छावणीतून फिरले व त्यांनी लोकांना अशी आज्ञा केली की तुमचा देव परमेश्वर ह्याच्या कराराचा कोष लेवीय याजक वाहून नेत असताना तुम्ही पाहाल तेव्हा तळ हलवून त्याच्या पाठोपाठ जा, पण कोशाच्या व तुमच्यामध्ये मोजून सुमारे 2000 हात अंतर ठेवा. त्याच्या फार जवळ जाऊ नका, म्हणजे ज्या वाटेने तुम्हाला जावयाचे आहे ती तुम्हाला समजेल, कारण ह्यापूर्वी ह्या वाटेने तुम्ही कधी गेला नाही. मग यहोशुवा लोकांना म्हणाला, शुद्ध व्हा, कारण उद्या परमेश्वर तुमच्यामध्ये अद्भुत कृत्ये करणार आहे. नंतर यहोशुवा याजकांना म्हणाला, कराराचा कोष उचलून घेऊन लोकांच्या पुढे चाला. त्याप्रमाणे ते कराराचा कोष उचलून घेऊन लोकांच्या पुढे चालले. परमेश्वर यहोशुवाला म्हणाला, आज मी सर्व इस्रायेलाच्या दृष्टीने तुझी थोरवी वाढविण्यास आरंभ करीन, म्हणजे मी जसा मोशेबरोबर होतो तसाच तुझ्याबरोबरही आहे हे त्यांना कळून येईल. कराराचा कोष वाहणाऱ्या याजकांना आज्ञा कर की जेव्हा तुम्ही यार्देनच्या पाण्याच्या कडेला पोहोचाल तेव्हा यार्देनेत उभे राहा. मग यहोशुवा इस्रायल लोकांना म्हणाला, जवळ येऊन तुमचा देव परमेश्वर ह्याची वचने ऐका. यहोशुवा म्हणाला, जिवंत देव तुमच्यामध्ये आहे आणि कनानी, हित्ती, हिब्बी, परिज्जी, गिर्गाशी, अमोरी व यबुसी ह्यांना तो तुमच्यासमोरून खात्रीने हाकून देईल, हे येणेप्रमाणे तुम्हाला कळून येईल. अखिल पृथ्वीचा जो प्रभू त्याच्या कराराचा कोष तुमच्यासमोर पलीकडे जाण्यासाठी यार्देनेत प्रवेश करीत आहे. तर आता इस्रायल वंशातून 12 पुरुष तुम्ही निवडा, प्रत्येक वंशातून एक. अखिल पृथ्वीचा जो प्रभू परमेश्वर ह्याच्या कराराचा क्रोश वाहणाऱ्या याजकांचे तळपाय यार्देनेच्या पाण्याला लागताच वरून वाहत येणारे यार्देनेचे पाणी थांबून साचेल व त्याची रास होईल. लोक यार्देने पलीकडे जाण्यासाठी आपल्या डेऱ्यातून निघाले तेव्हा कराराचा कोष वाहणारे याजक लोकांपुढे चालले. कोष वाहणारे यार्देनेपाशी येऊन पोहोचले आणि कोष वाहणाऱ्या याजकांचे पाय कडेच्या पाण्यात बुडाले. सुगीच्या दिवसात यार्देन नदी दुथडी भरून वाहत असते. तेव्हा जे पाणी वरून वाहत येत होते ते बऱ्याच अंतरावर, म्हणजे सारतानाजवळील आदाम नगरापाशी साठून चढले व त्याची रास झाली. आणि जे पाणी आराबाचा समुद्र म्हणजेच क्षार समुद्र ह्याकडे जात होते ते अगदी वाहून गेले. मग ते लोक यरीहो समोर पार उतरून गेले. परमेश्वराच्या कराराचा कोष वाहणारे याजक यार्देनच्या मध्यभागी कोरड्या जमिनीवर स्थिर उभे राहिले आणि सर्व इस्रायल कोरड्या जमिनीवरून पार निघून गेले. अशा प्रकारे झाडून सारे राष्ट्र यार्देने पलीकडे निघून गेले. यहोशुवा अध्याय 2. यरीहो येथे 2 हेर पाठविले जातात. नूनाचा मुलगा यहोशुवा ह्याने गुप्तपणे 2 हेर शिट्टीम येथून पाठविले. त्याने त्यांना सांगितले की जा आणि तो देश व विशेषतः यरीहो हेरून या. त्याप्रमाणे ते गेले आणि रहाब नावाच्या वेश्येच्या घरी उतरले. मग कोणी यरीहोच्या राजाला खबर दिली की काही इस्रायल लोक देशाचा भेद काढण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत. तेव्हा यरीहोच्या राजाने रहाबेला निरोप पाठविला की जे पुरुष तुझ्याकडे येऊन तुझ्या घरात उतरले आहेत त्यांना बाहेर काढ, कारण साऱ्या देशाचा भेद काढण्यासाठी ते आले आहेत. त्या 2 पुरुषांना लपवून ती स्त्री म्हणाली, माझ्याकडे कोणी पुरुष आले होते हे खरे, पण ते कोठले होते हे मला ठाऊक नाही. अंधार पडल्यावर वेस लावून घेण्याच्या वेळी ते निघून गेले. ते कोठे गेले ते मला ठाऊक नाही. तुम्ही लवकर त्यांचा पाठलाग करा, म्हणजे त्यांना गाठाल. पण तिने तर त्या माणसांना धाब्यावर नेऊन तेथे जवसाची ताटे पसरली होती त्यात लपवून ठेवले होते. त्यांच्या मागावर निघालेले लोक यार्देनकडे जाणाऱ्या वाटेने उतारांपर्यंत गेले. त्यांच्या मागावरील हे लोक गावाबाहेर पडताच वेस बंद करण्यात आली. इकडे ते हेर झोपी जाण्यापूर्वी ती स्त्री त्यांच्याकडे धाब्यावर गेली आणि त्यांना म्हणाली, परमेश्वराने हा देश तुम्हाला दिला आहे. आम्हाला तुमची दहशत बसली आहे आणि देशातील सर्व रहिवाशांची तुमच्या भीतीने गाळण उडाली आहे हे मला ठाऊक आहे. कारण तुम्ही मिसर देशाहून निघाला तेव्हा तुमच्या समोर परमेश्वराने तांबड्या समुद्राचे पाणी कसे आटविले आणि यार्देन पलीकडे राहणारे अमोऱ्यांचे 2 राजे
सिहोन व ओग यांचा तुम्ही कसा समूळ नाश केला हे आमच्या कानी आले आहे. हे ऐकताच आमच्या काळजाचे पाणी पाणी झाले आणि तुमच्या भीतीमुळे कोणाच्या जीवात जीव राहिला नाही, कारण तुमचा देव परमेश्वर हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे. मी तुमच्यावर दया केली आहे म्हणून आता माझ्यासमोर परमेश्वराच्या नावाने शपथ घ्या की आम्हीही तुझ्या बापाच्या घराण्यावर दया करू आणि याबद्दल मला खात्रीलायक खूण द्या. तसेच तुझे आईबाप, भाऊ बहिणी आणि त्यांचे सर्वस्व यांचा आम्ही बचाव करू आणि तुम्हा सर्वांचे प्राण वाचवू अशी ही शपथ घ्या. तेव्हा त्या पुरुषांनी तिला म्हटले, तुम्ही ही आमची कामगिरी बाहेर फोडली नाही तर तुमच्यासाठी आम्ही आमचे प्राण देऊ आणि परमेश्वर आम्हाला हा देश देईल तेव्हा आम्ही तुझ्याशी दयाळूपणाने व खरेपणाने वागू. तेव्हा तिने त्यांना खिडकीतून दोराने खाली उतरविले, कारण तिचे घर गावकुसाला लागून होते आणि तेथे गावकुसावरच ती राहत होती. तिने त्यांना सांगितले होते की तुमचा पाठलाग करणाऱ्यांनी तुम्हाला गाठू नये म्हणून तुम्ही डोंगरवटीकडे जा आणि तेथे 3 दिवस लपून राहा, तोपर्यंत तुमचा पाठलाग करणारे परततील, मग तुम्ही मार्गस्थ व्हा. ते पुरुष तिला म्हणाले होते, तू आमच्याकडून जी शपथ वाहवली आहेस तिच्या बाबतीत आम्हाला दोष न लागो. मात्र आम्ही ह्या देशात येऊ तेव्हा ज्या खिडकीतून तू आम्हाला उतरविले तिला हा किरमीची दोर बांध आणि या घरात तुझे आईबाप, भाऊबंद आणि तुझ्या बापाचे सबंध घराणे तुझ्याजवळ एकत्र कर. कोणी तुझ्या घराबाहेर रस्त्यावर गेला तर त्याच्या रक्तपाताचा दोष त्याच्याच माथी राहील, आमच्यावर त्याचा दोष येणार नाही. पण घरात तुझ्याबरोबर जो असेल त्याच्यावर कोणी हात टाकला तर त्याच्या रक्तपाताचा दोष आमच्या माथी राहील. जर तू आमची कामगिरी बाहेर फोडलीस तर आमच्याकडून जी शपथ तू वाहविली आहेस तिच्यातून आम्ही मुक्त होऊ. ती म्हणाली, तुमच्या सांगण्याप्रमाणेच होईल. ह्याप्रमाणे त्यांना निरोप दिल्यावर ते मार्गस्थ झाले. नंतर तिने किरमिजी दोर आपल्या खिडकीला बांधला. ते जाऊन डोंगरवटीत पोहोचले आणि त्यांचा पाठलाग करणारे परतून जाईपर्यंत तेथे 3 दिवस राहिले. त्यांचा पाठलाग करणाऱ्यांनी वाटेत चहूकडे शोध केला, पण ते त्यांना सापडले नाहीत. मग ते दोघे पुरुष डोंगरवटीतून उतरून नूनाचा मुलगा यहोशवा ह्याच्याकडे परत आले आणि घडलेले सगळे वर्तमान त्यांनी त्याला सांगितले. ते यहोशवाला म्हणाले, हा सर्व देश परमेश्वराने आपल्या हाती नक्कीच दिला आहे, शिवाय आपल्या भीतीमुळे ह्या देशाच्या सर्व रहिवाशांची गाळण उडाली आहे. यहोशवा अध्याय 1. कनान देश जिंकण्याची पूर्वतयारी. परमेश्वराचा सेवक मोशे ह्याच्या मृत्यूनंतर मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशवा ह्याला परमेश्वराने सांगितले की माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे, तर आता उठ व ह्यांना अर्थात इस्रायल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू ह्या सर्व लोकांसहित ही यार्देन ओलांडून जा. मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ते ठिकाण मी तुम्हाला दिले आहे. रान व हा लबानोन ह्यापासून महानदी फरातपर्यंतचा हित्ती ह्यांचा सर्व देश व मावळतीकडे महासमुद्रापर्यंतचा प्रदेश तुमचा होईल. तुझ्या आयुष्यात तुझ्यापुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. जसा मोशेबरोबर मी होतो तसाच तुझ्याबरोबरही मी असेन. मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. खंबीर हो, हिम्मत धर, कारण जो देश ह्या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्याजवळ वाहिली आहे तो तू ह्यांना वतन म्हणून मिळवून देशील. मात्र तू खंबीर हो व खूप हिम्मत धर आणि माझा सेवक मोशे ह्याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ. ते सोडून उजवी डावीकडे वळू नको, म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशप्राप्ती घडेल. मी तुला आज्ञा केली आहे ना. खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, कचरू नको, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल. मग यहोशवाने लोकांच्या अंमलदारांना अशी आज्ञा केली की छावणीतून फिरून लोकांना असा हुकूम द्या की आपली भोजन सामग्री तयार करा, कारण तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हाला वतन करून देणार आहे त्याचा ताबा घेण्यासाठी 3 दिवसाच्या आत तुम्हाला ही यार्देन ओलांडायची आहे. मग यहोशवाने रौबेनी, गादी व मनश्शेचा अर्धावंश ह्यांना म्हटले, परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने तुम्हाला जी आज्ञा दिली होती तिचे स्मरण करा. तो तुम्हाला म्हणाला होता की
तुम्हाला स्वास्थ्य मिळावे म्हणून तुमचा देव परमेश्वर हा देश तुम्हाला देणार आहे. ह्या यार्देनच्या पूर्वेकडील जो देश मोशेने तुम्हाला दिला आहे त्यातच तुमच्या स्त्रिया, मुलेबाळे आणि गुरेढोरे ह्यांनी राहावे. पण तुम्ही सर्व योद्ध्यांनी सशस्त्र होऊन आपल्या बांधवांपुढे नदीपलीकडे कूच करावे आणि त्यांना कुमक द्यावी. परमेश्वर तुमच्याप्रमाणेच तुमच्या बांधवांना स्वास्थ्य देईल आणि तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांना दिलेल्या देशाचा तेही ताबा घेतील. मग परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने यार्देनच्या पूर्वेस उगवतीकडे जो देश तुम्हाला दिला आहे त्या तुमच्या वतनाच्या देशात परत येऊन त्याचा ताबा तुम्ही घ्यावा. तेव्हा त्यांनी यहोशुवाला उत्तर दिले, जे काही करण्याची तू आम्हाला आज्ञा केली आहेस ते सर्व आम्ही करू आणि तू आम्हाला पाठवशील तिकडे आम्ही जाऊ. जसे आम्ही सर्व बाबतीत मोशेचे ऐकत होतो तसेच आम्ही तुझेही ऐकू. मात्र तुझा देव परमेश्वर मोशेबरोबर होता तसाच तुझ्याबरोबर असो. तुझ्या आज्ञेविरुद्ध बंड करणाऱ्या व तुझी सर्व आज्ञा वचने न पाळणाऱ्या प्रत्येकाला देहांत शिक्षा द्यावी. तू मात्र खंबीर हो व हिम्मत धर. यहोशुवा अध्याय 4. राष्ट्रातील झाडून सारे लोक यार्देन पलीकडे गेल्यावर परमेश्वर यहोशुवाला म्हणाला, प्रत्येक वंशातून एक असे 12 पुरुष लोकांमधून निवडा आणि त्यांना अशी आज्ञा दे, यार्देनच्या मध्यभागातून म्हणजे याजकांचे पाय जेथे स्थिर झाले होते तेथून 12 धोंडे उचलून आपल्याबरोबर पलीकडे घेऊन जा आणि आज रात्री ज्या स्थळी तुमचा मुक्काम होईल तेथे ते ठेवा. मग यहोशुवाने इस्रायल लोकातील वंशातून एक असे जे 12 पुरुष तयार ठेवले होते त्यांना बोलाविले. यहोशुवा त्यांना म्हणाला, तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्या कोशासमोर यार्देनेच्या मध्यभागी जाऊन इस्रायल लोकांच्या संख्येप्रमाणे एक धोंडा उचलून आपल्या खांद्यावर घ्या, म्हणजे हे तुमच्यामध्ये चिन्हादाखल होईल. आणि पुढे तुमची मुलेबाळे विचारतील की ह्या धोंड्यांचे तुमच्या दृष्टीने काय महत्त्व आहे, तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की यार्देनेचे पाणी परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे दुभंगले. तो यार्देनेतून पलीकडे जात असताना तिच्या पाण्याचे 2 भाग झाले. अशा प्रकारे हे धोंडे इस्रायल लोकांसाठी कायमचे स्मारक होतील. यहोशुवाच्या ह्या आज्ञेप्रमाणे इस्रायल लोकांनी केले. परमेश्वराने यहोशुवाला सांगितल्याप्रमाणे त्यांनी इस्रायल लोकांच्या वंशाच्या संख्येप्रमाणे 12 धोंडे यार्देनेच्या मध्यभागातून उचलून आणून आपल्याबरोबर मुक्कामावर ठेवले. तसेच यार्देनेच्या मध्यभागी कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांचे पाय जेथे स्थिर झाले होते तेथे यहोशुवाने 12 धोंडे उभे केले. ते आजपर्यंत तेथे आहेत. मोशेने यहोशुवाला जे आज्ञापिले होते तेच लोकांना सांगण्याची आज्ञा परमेश्वराने यहोशुवाला केली. त्याप्रमाणे करण्याचे संपेपर्यंत कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी उभे राहिले. मग लोक लवकर पार उतरून गेले. झाडून सारे लोक उतरून गेल्यावर त्यांच्या देखत परमेश्वराचा कोश आणि याजक पलीकडे गेले. रौबेनी, गादी आणि मनश्शेचा अर्धा वंश हे मोशेच्या सांगण्याप्रमाणे सशस्त्र होऊन इस्रायल लोकांपुढे पलीकडे गेले. युद्धासाठी सज्ज झालेले सुमारे 40,000 पुरुष परमेश्वरासमोर नदी उतरून यरीहो जवळच्या मैदानात पोहोचले. त्या दिवशी परमेश्वराने सर्व इस्रायलाच्या दृष्टीने यहोशुवाची थोरवी वाढविली. म्हणून जसे ते मोशेचे भय धरीत तसेच त्यांनी यहोशुवाचे भय त्याच्या सगळ्या हयातीत बाळगले. परमेश्वर यहोशुवाला म्हणाला, साक्षपटाचा कोश वाहणाऱ्या याजकांना यार्देनेतून वर येण्याची आज्ञा कर. त्याप्रमाणे यहोशुवाने याजकांना यार्देनेतून वर निघून येण्याची आज्ञा केली. मग परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागातून निघून वर आले आणि त्यांचे पाय कोरड्या जमिनीला लागताच यार्देनेचे पाणी मूळ ठिकाणी परत आले आणि पूर्ववत दुथडी भरून वाहू लागले. पहिल्या महिन्याच्या दशमीस लोकांनी यार्देन पार करून यरीहोच्या पूर्व सीमेवरील गिलगाल येथे डेरे दिले. यार्देनेतून उचलून आणलेले 12 धोंडे यहोशुवाने गिलगाल येथे उभे केले. तो इस्रायल लोकांना म्हणाला की पुढे जेव्हा तुमची मुलेबाळे आपापल्या वडिलांना विचारतील ह्या धोंड्यांचे महत्त्व काय, तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की इस्रायल ह्या
यार्देनेच्या कोरड्या पात्रातून चालत पार आले. आम्ही तांबडा समुद्र ओलांडेपर्यंत तुमचा देव परमेश्वर ह्याने तो आटवून कोरडा केला होता. त्याचप्रमाणे तुम्ही यार्देन पार करीपर्यंत तुमचा देव परमेश्वर ह्याने तिचे पाणी आटवून ती कोरडी केली. यावरून परमेश्वराचा हात समर्थ आहे हे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना कळेल आणि तुमचा देव परमेश्वर ह्याचा त्यांना निरंतर धाक वाटेल. यहोशवा अध्याय 5. इस्रायल लोक यार्देन पलीकडे जाईपर्यंत परमेश्वराने तिचे पाणी त्यांच्यासाठी कसे आटविले हे यार्देन पलीकडील अमोऱ्यांच्या सर्व राजांनी व समुद्र किनाऱ्याच्या सर्व कनानी राजांनी ऐकले. तेव्हा इस्रायल लोकांच्या भीतीने त्यांच्या काळजाचे पाणी पाणी झाले आणि त्यांच्यात काही हिंमत राहिली नाही. त्या समयी परमेश्वर यहोशवाला म्हणाला, गारगोटीच्या सुऱ्या करून इस्रायल लोकांची पुन्हा एकदा सुंता कर. त्याप्रमाणे यहोशवाने गारगोटीच्या सुऱ्या बनवून गिबअत हा आरालोत येथे इस्रायल लोकांची सुंता केली. यहोशवाने त्यांची सुंता केली ह्याचे कारण हे की युद्धास पात्र असे मिसर देशातून निघालेले सगळे पुरुष मिसर देशातून निघाल्यानंतर वाटेने रानात मरण पावले होते. मिसर देशातून निघालेल्या सर्व पुरुषांची सुंता झाली होती, पण मिसर देशातून बाहेर निघाल्यानंतर रानात वाटेने जे जन्मले त्यांची सुंता झाली नव्हती, कारण इस्रायल लोक रानात 40 वर्षे प्रवास करीत होते. मिसर देशातून निघालेल्या सर्व राष्ट्राने म्हणजे युद्धास पात्र अशा पुरुषांनी परमेश्वराचे सांगणे न ऐकल्यामुळे ह्या काळात त्यांचा संहार झाला होता. परमेश्वराने त्यांना शपथेवर सांगितले होते की जो देश मी तुमच्या पूर्वजांना तुमच्यासाठी शपथेवर देऊ केला आहे आणि ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत तो मी तुमच्या दृष्टीस पडू देणार नाही. त्यांच्या जागी ज्यांची जी मुले त्याने वाढवली होती त्यांची यहोशवाने सुंता केली, कारण वाटेने त्यांची सुंता झाली नव्हती, ती बेसुनतच राहिली होती. सर्व राष्ट्राची सुंता करणे संपल्यावर ते बरे होईपर्यंत छावणीत आपापल्या ठिकाणी राहिले. मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला, मिस्री लोक तुमची निंदा करीत असत, ती आज मी तुमच्यापासून दूर लोटली आहे, म्हणून आजही त्या जागेला गिलगाल लोटून देणे म्हणतात. इस्रायल लोकांनी गिलगालात तळ दिल्यावर यरीहो जवळच्या मैदानात त्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी वल्हांडण सण पाळला. वल्हांडणाच्या दुसऱ्याच दिवशी त्या देशात पिकलेल्या धान्याच्या बेखमीर भाकरी आणि हुरडा त्यांनी खाल्ला. त्यांनी देशातले उत्पन्न खाल्ले. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मान्ना बंद झाला. तो पुन्हा इस्रायल लोकांना मिळाला नाही. त्या वर्षी त्यांनी कनान देशातले उत्पन्न खाल्ले. यहोशवाने यरीहोजवळ असताना समोर पाहिले तो कोणी पुरुष आपल्या हाती उपसलेली तलवार घेऊन पुढे उभा आहे असे त्याच्या नजरेस पडले. यहोशवाने जवळ जाऊन विचारले, तू आमच्या पक्षाचा की आमच्या वैऱ्यांच्या पक्षाचा? तो म्हणाला, नाही, मी येथे परमेश्वराचा सेनापती ह्या नात्याने आलो आहे. तेव्हा यहोशवाने त्याला दंडवत घालून म्हटले, स्वामींची आपल्या दासाला काय आज्ञा आहे? परमेश्वराचा सेनापती यहोशवाला म्हणाला, आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती पवित्र आहे. तेव्हा यहोशवाने तसे केले. यहोशवा अध्याय 6. इस्रायल लोकांच्या भीतीमुळे यरीहोच्या वेशी मजबूत लावून घेण्यात आल्या होत्या. कोणी बाहेर गेला नाही की आत आला नाही. परमेश्वर यहोशवाला म्हणाला, पहा, यरीहो, त्याचा राजा व त्याचे पराक्रमी वीर मी तुझ्या हाती दिले आहेत. तुम्ही सगळे योद्धे ह्या नगरासभोवती एक प्रदक्षिणा घाला. असे 6 दिवस करा. 7 याजकांनी 7 रणशिंगे घेऊन कोशापुढे चालावे. 7व्या दिवशी तुम्ही नगराला 7 प्रदक्षिणा घालाव्या आणि याजकांनी रणशिंगे फुंकावी. रणशिंगे फुंकली जात असताना त्यांचा दीर्घनाद कानी पडताच सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा, म्हणजे नगराचा तट जागच्या जागी कोसळेल. मग तुम्ही प्रत्येकाने सरळ आत चालून जावे. नंतर नूनाचा मुलगा यहोशवा ह्याने याजकांना बोलावून म्हटले, कराराचा कोष उचलून घ्या आणि 7 याजक 7 रणशिंगे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे चाला. तो लोकांना म्हणाला, चला, नगराला प्रदक्षिणा घाला आणि
सशस्त्र पुरुष परमेश्वराच्या कोशापुढे चाला. यहोशवाने लोकांना आज्ञा केल्याप्रमाणे 7 याजक परमेश्वरापुढे 7 रणशिंगे फुंकीत चालले आणि परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांच्या मागोमाग निघाला. सशस्त्र लोक रणशिंगे वाजविणाऱ्या याजकांपुढे चालत होते आणि रणशिंगे वाजत असताना पिछाडीचे लोक कोशाच्या मागोमाग येत होते. मग यहोशवाने लोकांना अशी आज्ञा केली की मी तुम्हाला सांगेपर्यंत जयघोष करू नका, त्यांच्या कानी तुमचा आवाज जाऊ देऊ नका व तुम्ही आपल्या तोंडावाटे चकार शब्द काढू नका. आज्ञा होताच जयघोष करा. ह्या प्रकारे परमेश्वराच्या कोशाची नगरासभोवती एक वेळ प्रदक्षिणा झाली. त्यानंतर त्यांनी छावणीत येऊन तेथे रात्री मुक्काम केला. यहोशवा मोठ्या पहाटेस उठला आणि याजकांनी परमेश्वराचा कोश उचलून घेतला. 7 याजक रणशिंगे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे ती एकसारखी फुंकीत निघाले आणि सशस्त्र लोक त्यांच्या पुढे चालले. रणशिंगे फुंकली जात असताना पिछाडीचे लोक परमेश्वराच्या कोशामागे चालत होते. ते दुसऱ्या दिवशीही नगराला एक प्रदक्षिणा घालून छावणीत परत आले. असे त्यांनी 6 दिवस केले. 7व्या दिवशी अगदी पहाटेस उठून त्यांनी अशाच प्रकारे त्या नगराला 7 प्रदक्षिणा घातल्या. त्या दिवशी मात्र त्यांनी त्या नगराला 7 प्रदक्षिणा घातल्या. 7व्या वेळी याजक रणशिंगे फुंकीत असताना यहोशवा लोकांना म्हणाला, जयघोष करा, कारण परमेश्वराने हे नगर तुमच्या हाती दिले आहे. हे नगर व ह्यात जे काही असेल ते सर्व परमेश्वराला समर्पित करावे. मात्र राहाब वेश्येला आणि जे कोणी तिच्याबरोबर तिच्या घरी असतील त्यांना जिवंत ठेवावे, कारण आपण पाठविलेल्या जासूदांना तिने लपवून ठेवले होते. तुम्ही मात्र समर्पित वस्तूंपासून सर्वतः दूरच राहा. त्या समर्पित झाल्यावर त्यातली एखादी वस्तू तुम्ही घ्याल तर इस्रायेलाच्या छावणीवर शाप आणून तिला संकटात घालाल. पण सर्व सोने, रुपे आणि तांब्याची व लोखंडाची पात्रे परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र होत, ती परमेश्वराच्या भांडारात जमा केली पाहिजेत. तेव्हा लोकांनी जयघोष केला आणि रणशिंगे वाजत राहिली. रणशिंगांचा आवाज ऐकताच लोकांनी मोठ्याने जयघोष केला आणि तट जागच्या जागी कोसळला. लगेच लोकांनी आपापल्या समोर त्या नगरात सरळ चालून जाऊन ते हस्तगत केले. त्या नगरातील पुरुष, स्त्रिया, तरुण, वृद्ध, गुरे-मेंढरे, गाढवे वगैरे सर्वांचा त्यांनी तलवारीने समूळ नाश केला. तेव्हा जे 2 पुरुष तो देश हेरावयाला गेले होते त्यांना यहोशवा म्हणाला, तुम्ही शपथ वाहिल्याप्रमाणे त्या वेश्येच्या घरी जाऊन तिला आणि तिचे जे कोणी असतील त्यांना बाहेर आणा. तेव्हा त्या तरुण हेरांनी आत जाऊन राहाबेला, तिच्या आईबापांना, भाऊबंधांना, तिचे जे कोणी होते त्या सर्वांना म्हणजे तिच्या सर्व आप्तजनांना बाहेर आणून इस्रायेलच्या छावणीबाहेर नेऊन ठेवले. मग त्यांनी ते नगर व त्यातले सर्व काही आग लावून जाळले. मात्र सोने, रुपे आणि तांब्याची व लोखंडाची पात्रे ही त्यांनी परमेश्वराच्या घराच्या भांडारात ठेवली. यहोशवाने राहाब वेश्या, तिच्या बापाचा परिवार व तिचे जे कोणी होते ते सर्व वाचविले. तिचा वंश आजपर्यंत इस्रायल लोकांमध्ये वसत आहे, कारण जे जासूद यरीहो हेरावयाला यहोशवाने पाठविले होते त्यांना तिने लपवून ठेवले होते. त्या समयी यहोशवाने असा शाप दिला की जो कोणी यरीहो नगर उभारण्यास प्रवृत्त होईल त्याला परमेश्वराचा शाप लागेल. त्याचा पाया घालताच त्याचा ज्येष्ठ पुत्र मरेल आणि त्याच्या वेशी उभारताच त्याचा कनिष्ठ पुत्र मरेल. ह्याप्रमाणे परमेश्वर यहोशवाबरोबर राहिला आणि त्याची कीर्ती सर्व देशभर पसरली. यहोशवा अध्याय 7. इस्रायल लोकांनी समर्पित वस्तूंच्या बाबतीत विश्वासघात केला. यहूदा वंशातील अखान बिन कर्मी बिन जब्दी बिन जेरह याने समर्पित वस्तूंपैकी काही ठेवून घेतल्या, म्हणून इस्रायल लोकांवर परमेश्वराचा कोप भडकला. बेथेलच्या पूर्वेस बेथ आवेनाजवळ आय नगर आहे. तिकडे यहोशवाने यरीहोहून माणसे पाठवली आणि त्यांना सांगितले की जा, तो देश हेरा. तेव्हा त्यांनी जाऊन आय हेरले. नंतर ते यहोशवाकडे परत येऊन म्हणाले, सर्व लोकांना तेथे जावयाला नको, फक्त 2-3 हजार पुरुषांनी जाऊन आय नगरावर हल्ला करावा. तेथे सर्व लोकांना जाण्याचे कष्ट देण्याची गरज नाही, कारण ते लोक थोडकेच आहेत. म्हणून लोकातले सुमारे 3000 पुरुष तिकडे रवाना झाले. पण आय येथल्या माणसांपुढे त्यांना पळ काढावा लागला,
आई येथील माणसांनी त्यांच्यातली सुमारे 36 माणसे मारून टाकली आणि आपल्या वेशीपासून शबारीमापर्यंत त्यांचा पाठलाग करून उतरणीपर्यंत त्यांना मारीत नेले. त्यामुळे लोकांच्या काळजाचे पाणी पाणी झाले. यहोशवाने आपले कपडे फाडले आणि तो व इस्रायलचे वडील जन संध्याकाळपर्यंत परमेश्वराच्या कोशापुढे पालथे पडून राहिले आणि त्यांनी आपल्या डोक्यात धूळ घातली. यहोशवा म्हणाला, हाय हाय, हे प्रभू परमेश्वरा, आम्हाला अमोऱ्यांच्या हाती देऊन आमचा नाश करायला तू ही प्रजा यार्देने पार का आणलीस? आम्ही समाधान मानून यार्देने पलीकडेच राहिलो असतो तर किती बरे झाले असते. हे प्रभो, इस्रायलाने आपल्या शत्रूंना पाठ दाखवली. आता मी काय बोलू? कारण कनानी लोक आणि देशातले सर्व रहिवासी हे ऐकून आम्हाला घेरतील आणि पृथ्वीवरून आमचे नाव नाहीसे करतील. तेव्हा तू आपले थोर नाव राखण्यासाठी काय करणार आहेस? तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, उठ, असा पालथा का पडलास? इस्रायलाने पाप केले आहे. मी त्यांच्याशी केलेला करार त्यांनी मोडला आहे. समर्पित वस्तूंपैकी काही त्यांनी घेतल्या आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी चोरी व लबाडही केली आहे आणि त्या वस्तू आपल्या सामानामध्ये ठेवल्या आहेत. म्हणून इस्रायल लोकांना आपल्या शत्रूंपुढे टिकाव धरवत नाही. ते आपल्या शत्रूंना पाठ दाखवितात, कारण ते शापित झाले आहेत. तुमच्यामधून त्या समर्पित वस्तू नष्ट केल्याशिवाय येथून पुढे मी तुमच्याबरोबर राहणार नाही. तर उठ, लोकांना शुद्ध कर. त्यांना सांग, उद्यासाठी तुम्ही शुद्ध व्हा, कारण इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, हे इस्रायला, तुझ्यामध्ये समर्पित वस्तू आहेत. तुमच्यातून त्या समर्पित वस्तू तुम्ही दूर करीपर्यंत तुमच्या शत्रूंपुढे तुमचा टिकाव लागणार नाही. सकाळी तुम्हाला आपापल्या वंशाच्या क्रमाने पुढे आणण्यात येईल. मग ज्या वंशाला परमेश्वर पकडील त्या वंशाच्या एकेका कुळाने पुढे यावे. नंतर ज्या कुळाला परमेश्वर पकडील त्या कुळातील एका घराण्याने पुढे यावे. मग ज्या घराण्याला परमेश्वर पकडील त्या घराण्यातील एका पुरुषाने पुढे यावे. ज्याच्याजवळ समर्पित वस्तू सापडतील त्याला त्याच्या सर्वस्वासह अग्नीने जाळून टाकावे, कारण त्याने परमेश्वराचा करार मोडला आहे आणि इस्रायलामध्ये मूर्खपणा केला आहे. यहोशवाने मोठ्या पहाटेस उठून इस्रायलाचा एक वंश समोर आणला. तेव्हा यहूदा वंश पकडला गेला. मग त्यांनी यहूदाची कुळे समोर आणली. तेव्हा जेरह कुळ पकडले गेले. नंतर जेरहाच्या कुळातली घराणी समोर आणण्यात आली. तेव्हा जब्दीचे घराणे पकडले गेले. मग त्याच्या घराण्यातील प्रत्येक पुरुषाला समोर आणण्यात आले. तेव्हा यहूदा वंशातील आखान बिन कर्मी बिन जब्दी बिन जेरह पकडला गेला. तेव्हा यहोशवा आखानाला म्हणाला, माझ्या मुला, इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याला थोर मान. त्याच्यापुढे कबूल कर. तू काय केले ते आता मला सांग. माझ्यापासून काही लपवू नको. आखानाने यहोशवाला उत्तर दिले की, मी खरोखर इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याच्याविरुद्ध पाप केले आहे आणि मी जे केले ते हे. लुटीमध्ये एक चांगला शिनारी झगा, 200 शेकेल रुपे आणि सोन्याची 50 शेकेल वजनाची एक वीट ह्या वस्तू मला दिसल्या. तेव्हा मला लोभ सुटून मी त्या घेतल्या. पहा, माझ्या डेऱ्यामध्ये त्या जमिनीत पुरलेल्या आहेत. रुपे खाली आहे. तेव्हा यहोशवाने जासूद पाठविले. ते डेऱ्याकडे धावत गेले आणि पहा, त्याच्या डेऱ्यात त्या वस्तू लपविलेल्या होत्या. त्याखाली रुपे होते. त्यांनी त्या डेऱ्यातून काढून यहोशवा आणि सर्व इस्रायल लोक यांच्याकडे आणून परमेश्वरासमोर ठेवल्या. त्यानंतर यहोशवाने व त्याच्याबरोबरच्या सर्व इस्रायल लोकांनी आखान बिन जेरह ह्याला व त्याच्याबरोबर ते रुपे, तो झगा व ती सोन्याची वीट, त्याचे मुलगे व त्याच्या मुली, त्याचे बैल, गाढवे, शेरडे मेंढरे, त्याचा डेरा व त्याचे जे काही होते नव्हते ते सर्व अखोर खिंडीत नेले. यहोशवा म्हणाला, तू आम्हाला का त्रास दिलास? परमेश्वर तुला आज त्रास देईल. मग सर्व इस्रायलांनी त्याला दगडमार केला व ती सर्व अग्नीने जाळून वर दगड टाकले. त्यावर त्यांनी एक मोठी दगडांची रास केली. ती आजपर्यंत तेथे आहे. मग परमेश्वराचा भडकलेला कोप शमला. यावरून त्या स्थळाला आजवर आखोर, त्रास देणारी खिंड म्हणत आले आहेत. यहोशवा अध्याय 8. परमेश्वर यहोशवाला म्हणाला, भिऊ नको, कचरू नको, उठ. सर्व योद्धे बरोबर घेऊन आय नगरास जा. पहा, आय नगराचा राजा, त्याची प्रजा, त्याचे नगर
आणि त्याचा देश मी तुझ्या हाती दिला आहे. यरीहो आणि त्याचा राजा यांचे तू केले तेच आय व त्याचा राजा यांचे कर. मात्र तेथली हाती लागेल ती मालमत्ता व गुरेढोरे तुम्ही आपणासाठी लूट म्हणून घ्या. नगराच्या पिछाडीस सैन्याला दबा धरून बसव. त्याप्रमाणे यहोशवाने सर्व योद्ध्यांसह आय नगरावर चढाई करून जाण्याची तयारी केली. त्याने 30,000 पराक्रमी वीर निवडून रातोरात पाठविले. त्याने त्यांना अशी आज्ञा केली की, ऐका, नगराच्या पिछाडीस जाऊन नगरावर दबा धरून बसा. नगरापासून फार दूर जाऊ नका, पण तुम्ही सर्व तयार राहा. मी आणि माझ्याबरोबरचे सर्व लोक त्या नगराजवळ येऊ, आणि ते पूर्वीप्रमाणे आमच्यावर हल्ला करावयाला येतील तेव्हा आम्ही त्यांच्यासमोरून पळू लागू. आम्ही त्यांना चाळवीत चाळवीत नगराबाहेर दूर नेईपर्यंत ते आमच्या पाठीस लागतील, कारण त्यांना वाटेल पूर्वीप्रमाणेच आपल्याला भिवून हे पळ काढीत आहेत. ह्याप्रमाणे आम्ही त्यांच्यापुढे पळू लागू. मग तुम्ही दबा धरणाऱ्यांनी उठून नगर काबीज करावे, कारण तुमचा देव परमेश्वर ते तुमच्या हाती देणार आहे. तुम्ही ते नगर हस्तगत केल्यावर त्याला आग लावा. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करा. पहा, मी तुम्हाला आज्ञा केली आहे. मग यहोशवाने त्यांना रवाना केले. ते आयच्या पश्चिम बाजूला बेथेल व आय यांच्या दरम्यान दबा धरून बसले. यहोशवा मात्र त्या रात्री आपल्या लोकांबरोबरच राहिला. यहोशवाने मोठ्या पहाटेस उठून लोक जमवले, आणि तो व इस्रायलचे वडील जनलोकांच्या आघाडीवर आय नगराकडे निघाले. त्यांच्याबरोबर सर्व योद्धे चढाई करावयाला गेले, आणि आय नगराजवळ पोहोचल्यावर त्यांनी त्यासमोर उत्तरेस तळ दिला. ते व आय नगर यांच्यामध्ये एक खोरे होते. त्याने सुमारे 5,000 पुरुष आय नगराच्या पश्चिमेस बेथेल व आय यांच्या दरम्यान दबा धरावयाला ठेवले. ह्याप्रमाणे नगराच्या उत्तरेस कोणते सैन्य जावयाचे आणि पश्चिमेस कोणी दबा धरावयाचा हे ठरवून यहोशवा त्या रात्री त्या खोऱ्यात राहिला. आयच्या राजाने हे पाहिले तेव्हा तो व त्याच्या नगरातले सगळे लोक पहाटेस लवकर उठून इस्रायलाशी सामना करावयाला अराबासमोरील उताराकडे गेले. पण नगराच्या पिछाडीस लोक आपणावर दबा धरून आहेत हे त्यांच्या गावीही नव्हते. मग यहोशवा व सर्व इस्रायल त्यांच्यासमोर मोड झाल्याचे मिश करून रानाच्या वाटेने पळू लागले. त्यांचा पाठलाग करण्यासाठी नगरातल्या सर्व लोकांना एकत्र बोलावण्यात आले. ते यहोशवाचा पाठलाग करीत नगरापासून दूरवर गेले. इस्रायलाचा पाठलाग करायला निघाला नाही असा कोणी पुरुष आय किंवा बेथेल येथे राहिला नाही. त्यांनी ते नगर खुले टाकून इस्रायलाचा पाठलाग केला. तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, तुझ्या हाती असलेली बर्ची आय नगराकडे उगार, कारण ते मी तुझ्या हाती देईन. त्याप्रमाणे यहोशवाने आपल्या हाती असलेली बर्ची नगराकडे उगारली. त्याने आपला हात उगारताच दबा धरणाऱ्यांनी लगबगीने उठून धावत जाऊन नगरात प्रवेश केला व ते काबीज केले, आणि लगेच नगराला आग लावली. आय नगराच्या पुरुषांनी मागे वळून पाहिले, तो नगराचा धूर आकाशात चढताना त्यांना दिसला. तेव्हा त्यांना इकडे किंवा तिकडे पळण्याची ताकद राहिली नाही. इकडे जे लोक रानाच्या मार्गाने पळत होते ते आपला पाठलाग करणाऱ्यांवर उलटले. दबा धरणाऱ्यांनी नगर हस्तगत केल्याचे व त्याचा धूर वर चढत असल्याचे यहोशवा व सर्व इस्रायलाने पाहिले. तेव्हा ते मागे उलटून आयकरांवर तुटून पडले. त्यांच्याशी सामना करावयाला ती दुसरी टोळीही नगरातून निघाली. असे ते दोहो बाजूंनी इस्रायलाच्या कचाटीत सापडले. इस्रायलाने त्यांचा संहार केला. त्यांच्यातला कोणी जिवंत राहिला नाही किंवा निसटून गेला नाही. आय नगराच्या राजाला त्यांनी जिवंत धरून यहोशवाकडे आणले. ज्या मोकळ्या रानात इस्रायलांनी आयकरांचा पाठलाग केला होता तेथे त्यांनी त्या सर्वांची कत्तल केली आणि तरवारीने त्यांचा साफ फडशा उडविला. त्यानंतर सर्व इस्रायल आय नगरात परत आले व त्यावरही त्यांनी तरवार चालवली. त्या दिवशी आय नगरातली सगळी माणसे पडली. सर्व स्त्री पुरुष मिळून ती 12,000 होती. आय येथील सर्व रहिवाशांचा समूळ नाश होईपर्यंत यहोशवाने नगराकडे बर्ची उगारलेला आपला हात मागे घेतला नाही. परमेश्वराने यहोशवाला आज्ञा केल्याप्रमाणे इस्रायलांनी त्या नगरातली गुरेढोरे व इतर मालमत्ता मात्र स्वतःसाठी लूट म्हणून घेतली. तेव्हा यहोशवाने आय नगर जाळून टाकले
व त्याचा कायमचा पडीक ढिगारा केला. आजपर्यंत तो तसाच आहे. आय नगराच्या राजाला त्यांनी संध्याकाळपर्यंत झाडावर फाशी दिले व सूर्यास्ताच्या वेळी यहोशवाच्या आज्ञेने त्यांनी त्याचे प्रेत झाडावरून उतरून नगराच्या वेशीजवळ टाकले आणि त्याच्यावर धोंड्यांची मोठी राज केली. ती आजपर्यंत आहे. मग यहोशवाने इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याच्यासाठी एबाल डोंगरावर एक वेदी बांधली. परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने इस्रायल लोकांनी आज्ञा केल्याप्रमाणे, अर्थात मोशेच्या नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे त्यांनी न घडलेल्या दगडांची वेदी बांधली. त्या दगडांना लोखंडाचा स्पर्श देखील झाला नव्हता. त्या वेदीवर त्यांनी परमेश्वराला होमबली अर्पिले आणि शांत्यपर्णे वाहिली. तेथे इस्रायल लोकांदेखत यहोशवाने त्या दगडांवर मोशेने लिहिलेल्या नियमशास्त्राची नक्कल लिहून काढली. परमेश्वराच्या कराराचा कोष वाहणाऱ्या लेवीय याजकांसमोर सर्व इस्रायल, त्यांचे वडील, अंमलदार आणि न्यायाधीश तसेच देशात जन्मलेले आणि उपरी हे कोशाच्या उजवीकडे व डावीकडे उभे राहिले. इस्रायल लोकांना प्रथम आशीर्वाद देण्यासंबंधी परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने पूर्वी जी आज्ञा दिली होती त्याप्रमाणे निम्मे लोक गरिज्जीम डोंगरासमोर व निम्मे एबाल डोंगरासमोर उभे राहिले. त्यानंतर नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहिलेली आशीर्वादाची व शापाची सर्व वचने त्यांनी वाचून दाखवली. इस्रायलाच्या सबंध मंडळीसमोर व त्यांच्या स्त्रिया, मुलेबाळे व त्यांच्यामध्ये राहणारे उपरी यांच्यासमोर मोशेने दिलेल्या सगळ्या आज्ञा यहोशवाने वाचून दाखवल्या. त्यातला एकही शब्द त्याने गाळला नाही. यहोशवा अध्याय 9. हे ऐकून यार्देनेच्या पश्चिमेकडील डोंगरवटीत, तळवटीत आणि लबानोनासमोरील महासमुद्राच्या सबंध किनाऱ्यावरील हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबुसी ह्यांचे सर्व राजे एकोपा करून यहोशवा व इस्रायल ह्यांच्याशी लढावयाला जमा झाले. यहोशवाने यरीहो आणि आय ह्या नगरांचे काय केले हे गिबोनाच्या रहिवाशांनी ऐकले. तेव्हा आपल्या परीने त्यांनी ही कपटाची युक्ती योजिली. त्यांनी प्रवासासाठी शिधा सामुग्री घेतली आणि आपल्या गाढवांवर जुनी गोणताटे व झिजलेले फाटलेले ठिगळे लावलेले द्राक्षारसाचे बुधले लादले. त्यांनी आपल्या पायात झिजलेले व ठिगळांचे जोडे घातले. अंगात जुने पुराणे कपडे चढवले. त्यांच्या शिदोरीच्या सर्व भाकरी वाळून बुरसल्या होत्या. ते गिलगाल येथील छावणीत यहोशवाकडे येऊन त्याला व इस्रायल लोकांना म्हणाले, आम्ही दूर देशाहून आलो आहोत, म्हणून आता आमच्याबरोबर करार मदार करा. इस्रायल पुरुषांनी त्या हिव्वी लोकांना म्हटले, आम्ही तुमच्याबरोबर करार मदार कसा करावा? न जाणो तुम्ही आमच्यामध्येच राहणारे असाल. ते यहोशवाला म्हणाले, आम्ही तुझे दास आहोत. यहोशवाने त्यांना विचारले, तुम्ही कोण व कोठून आला? त्यांनी त्याला म्हटले, तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव ऐकून तुझे दास फार दूर देशाहून आले आहेत. त्यांची कीर्ती व त्याने मिसर देशात जे जे केले ते सर्व आम्ही ऐकले आहे. आणि यार्देनेच्या पलीकडील अमोऱ्यांचे राजे हेशबोनाचा राजा सिहोन आणि अष्टारोथ निवासी बाशानाचा राजा ओग ह्या दोघांचे त्याने काय केले हेही आम्ही जाणून आहोत. तेव्हा आमची वडील माणसे आणि आमच्या देशातील सर्व रहिवासी आम्हाला म्हणाले, प्रवासासाठी आपल्याबरोबर शिदोरी घ्या व त्यांना भेटायला जा आणि त्यांना सांगा की आम्ही तुमचे दास आहोत. तेव्हा आता आमच्याशी करार मदार करा. ह्या पहा आमच्या भाकरी. आम्ही घरून तुमच्याकडे येण्यास निघालो त्या दिवशी प्रवासात शिदोरी म्हणून घेतल्या तेव्हा त्या ऊन होत्या, पण आता त्या वाळून बुरसल्या आहेत. हे द्राक्षारसाचे बुधले आम्ही भरून घेतले तेव्हा ते नवे होते, पण आता ते फाटून तुटून गेले आहेत. हे आमचे कपडे व आमचे जोडे फार लांबच्या प्रवासाने जीर्ण झाले आहेत. तेव्हा लोकांनी त्यांचे अन्न स्वीकारले, पण परमेश्वराचा सल्ला घेतला नाही. मग यहोशवाने त्यांच्याशी सलोखा करून त्यांना जीवदान देण्याचा करार केला. मंडळीच्या सरदारांनीही त्यांच्याशी आणभाग केली. त्यांच्याशी करार केल्यानंतर 3 दिवसांनी त्यांना समजले की हे आपले शेजारी असून आपल्यामध्ये राहणारे आहेत. नंतर इस्रायल लोक कूच करीत 3ऱ्या दिवशी त्यांच्या नगरास जाऊन पोहोचले. त्यांच्या नगरांची नावे ही गिबोन, कफिरा, बैरात व किर्याथ यारीम.
पण इस्रायल लोकांनी त्यांना मारून टाकले नाही, कारण मंडळीच्या सरदारांनी इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याची शपथ घेतली होती. तेव्हा सर्व मंडळीने सरदारांविरुद्ध कुरकुर केली. तेव्हा सर्व सरदार सगळ्या मंडळीला म्हणाले, आम्ही त्यांच्यासमोर इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याची शपथ घेतली आहे, म्हणून आता आम्हाला त्यांना हात लाविता येत नाही. त्यांच्याशी आम्ही असेच वागणार, त्यांना आम्ही जीवदान देणार. तसे न केल्यास त्यांच्याशी शपथ वाहिल्यामुळे आम्ही क्रोधास पात्र ठरू. सरदारांनी लोकांना सांगितले की त्यांना जिवंत राहू द्या. सरदारांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे ते सर्व मंडळीचे लाकूडतोडे व पाणके झाले. यहोशवाने त्यांना बोलावून म्हटले, तुम्ही आमच्यामध्ये राहत असून आम्ही फार दूरचे आहोत असे सांगून आम्हाला का फसविले? म्हणून आता तुम्हाला असा शाप आहे की तुमच्यातला कोणालाही दास होणे चुकावयाचे नाही. तुम्ही माझ्या देवाच्या घरासाठी लाकूडतोडे व पाणके होऊन राहाल. त्यांनी यहोशवाला उत्तर दिले, हा सर्व देश तुम्हाला द्यावा आणि तुमच्यासमोर देशातील सर्व रहिवाशांचा संहार करावा, असे तुझा देव परमेश्वर ह्याने आपला सेवक मोशे ह्याला आज्ञापिले होते. हे तुझ्या दासांना पक्के कळले होते. तुमच्यामुळे आम्हाला आमच्या जीवाची भीती वाटली, म्हणून आम्ही हे काम केले. आता पहा, आम्ही तुझ्या हातात आहोत. तुला बरे व योग्य दिसेल तसे आमचे कर. त्याने त्यांचे तसे केले. त्यांना इस्रायल लोकांच्या हातातून सोडवले, त्यांची कत्तल केली नाही. यहोशवाने त्या दिवशी मंडळीसाठी आणि परमेश्वर निवडणार होता त्या स्थानी त्याच्या वेदीसाठी त्यांना लाकूडतोडे व पाणके म्हणून नेमले. तसे ते आजपर्यंत आहेत. यहोशवा अध्याय 10. यहोशवाने आय नगर घेऊन त्याचा समूळ नाश केला, आणि जसे त्याने यरीहोचे व त्याच्या राजाचे केले तसेच आय नगराचे व त्याच्या राजाचे केले. पण गिबोनाचे रहिवासी इस्रायल लोकांशी तह करून त्यांच्या मध्ये आहेत, हे सर्व यरुशलेमेचा राजा अदोनी सदेक यांनी ऐकले. तेव्हा त्याला फार भीती वाटली, कारण गिबोन हे मोठे शहर असून एखाद्या राजधानीसारखे होते. ते आय नगरापेक्षा मोठे असून तेथले सगळे पुरुष बलाढ्य होते. मग यरुशलेमेचा राजा अदोनी सदेक यांनी हेब्रोनाचा राजा होहाम, यर्मुथाचा राजा पिराम, लाखिशाचा राजा याफिय आणि एग्लोनाचा राजा दबीर यांना निरोप पाठवला की माझ्याकडे येऊन मला कुमक द्या, आपण गिबोनाला मार देऊ, कारण त्याने यहोशवाशी व इस्रायल लोकांशी तह केला आहे. तेव्हा यरुशलेमेचा राजा, हेब्रोनाचा राजा, यर्मुथाचा राजा, लाखिशाचा राजा आणि एग्लोनाचा राजा ह्या 5 अमोरी राजांनी एकत्र मिळून आपल्या सर्व सैन्यासह चढाई केली आणि गिबोनासमोर तळ देऊन ते त्यांच्याशी लढू लागले. हे पाहून गिबोनातल्या माणसांनी गिलगालच्या छावणीत यहोशवाला निरोप केला की आपल्या दासांवरला मदतीचा हात आखडता घेऊ नको. आमच्याकडे लवकर येऊन आमचा बचाव कर व आम्हाला मदत कर, कारण डोंगरवटीतले सर्व अमोरी राजे एकत्र जमून आमच्यावर चालून आले आहेत. तेव्हा यहोशवा आपले सर्व योद्धे व शूरवीर यांना बरोबर घेऊन गिलगाल येथून निघाला. परमेश्वर यहोशवाला म्हणाला, त्यांना भिवू नको, कारण मी त्यांना तुझ्या हाती दिले आहे. त्यातला कोणीही तुझ्यापुढे टिकणार नाही. यहोशवा रातोरात गिलगालहून कूच करीत त्यांच्यावर एकाएकी चाल करून आला. परमेश्वराने इस्रायलापुढे त्यांची गाळण उडवली. त्यांनी गिबोनापाशी त्यांची मोठी कत्तल करून बेत होरोनाच्या चढावाच्या वाटेने त्यांचा पाठलाग केला आणि अजेका व मक्केदा येथपर्यंत ते त्यांना मारीत गेले. ते इस्रायलापुढून बेत होरोनाच्या उतरणीवरून पळून जात असताना परमेश्वराने अजेकापर्यंत आकाशातून त्यांच्यावर केलेल्या मोठाल्या गारांच्या वर्षावामुळे ते ठार झाले. इस्रायल लोकांनी तरवारीने मारले त्यापेक्षा जास्त लोक गारांनी मेले. परमेश्वराने अमोऱ्यांना इस्रायल लोकांच्या हाती दिले. त्या दिवशी यहोशवा परमेश्वराशी बोलला. इस्रायलासमक्ष तो असे म्हणाला, हे सूर्या, तू गिबोनावर स्थिर हो. हे चंद्रा, तू आयालोनाच्या खोऱ्यावर स्थिर हो. तेव्हा राष्ट्राने आपल्या शत्रूंचे पुरे उसने फेडीपर्यंत सूर्य स्थिर झाला आणि चंद्र थांबला. याशाराच्या ग्रंथात ही कथा लिहिली आहे ना. सूर्य आकाशाच्या मधोमध सुमारे 1 संपूर्ण दिवस थांबला. त्याने अस्तास जाण्याची घाई केली नाही. असा दिवस त्यापूर्वी किंवा त्यानंतरही आला नाही.
त्या दिवशी परमेश्वराने मानवाचा शब्द ऐकला, कारण परमेश्वर इस्रायेलासाठी लढत होता. मग यहोशवा सर्व इस्रायेलासह गिलगाल येथील छावणीकडे परत आला. ते 5 राजे पळत जाऊन मक्केदा येथील एका गुहेत लपून बसले. मक्केदा येथील गुहेत ते 5 राजे लपलेले सापडले आहेत असे यहोशवाला कोणी कळवले. तेव्हा यहोशवा म्हणाला, गुहेच्या तोंडावर मोठमोठे धोंडे लोटा आणि तिच्यावर माणसांचा पहारा बसवा. पण तुम्ही स्वतः तेथे थांबू नका. आपल्या शत्रूंचा पाठलाग करा. त्यांच्या पिछाडीच्या लोकांना ठार मारा. त्यांना त्यांच्या नगरांना पोहोचू देऊ नका, कारण तुमचा देव परमेश्वर यांनी त्यांना तुमच्या हाती दिले आहे. यहोशवा आणि इस्रायल लोक यांनी त्यांची मोठी कत्तल करून त्यांचा नाश करण्याचे काम संपवले. पण त्यातले काही लोक बचावून तटबंदीच्या नगरात गेले. मग सर्व लोक मक्केदाच्या छावणीस यहोशवाकडे आले. इस्रायल लोकांपैकी एकाही विरुद्ध कोणी ब्र शब्द काढला नाही. मग यहोशवा म्हणाला, गुहेचे तोंड उघडून त्या 5 राजांना तेथून माझ्याकडे घेऊन या. त्याप्रमाणे त्यांनी केले. म्हणजे यरुशलेमेचा राजा, हेब्रोनाचा राजा, यर्मुथाचा राजा, लाखिशाचा राजा आणि एग्लोनाचा राजा ह्या 5 राजांना त्यांनी गुहेतून काढून त्याच्याकडे आणले. ते त्या राजांना यहोशवाकडे घेऊन आले. तेव्हा त्याने सर्व इस्रायल पुरुषांना बोलावून आणले. मग तो आपल्याबरोबर स्वारीवर गेलेल्या योद्ध्यांच्या नायकांना म्हणाला, पुढे येऊन ह्या राजांच्या मानांवर पाय द्या. तेव्हा त्यांनी पुढे येऊन त्यांच्या मानांवर पाय दिले. यहोशवा त्यांना म्हणाला, भिवू नका, कचरू नका, खंबीर व्हा, हिम्मत धरा, कारण ज्यांच्याशी तुम्ही लढाल त्या तुमच्या सर्व शत्रूंचे परमेश्वर असेच करेल. नंतर यहोशवाने त्यांना ठार मारवून 5 झाडांवर त्यांना टांगले आणि ते संध्याकाळपर्यंत त्या झाडांवर लटकत राहिले. सूर्यास्तसमयी यहोशवाच्या आज्ञेवरून लोकांनी त्यांना त्या झाडावरून उतरविले आणि ज्या गुहेत ते लपले होते तिच्यात त्यांना टाकले आणि त्या गुहेच्या तोंडावर त्यांनी मोठमोठे धोंडे रचले. आजपर्यंत ते तसेच आहेत. त्या दिवशी यहोशवाने मक्केदा घेऊन तरवारीने त्याचा व त्याच्या राजाचा संहार केला. त्यांच्याबरोबरच तेथल्या सगळ्या प्राण्यांचाही त्याने समूळ नाश केला. त्याने कोणालाही जिवंत ठेवले नाही. त्याने यरीहोच्या राजाचे जे केले तेच मक्केदाच्या राजाचेही केले. मग मक्केदाहून निघून सर्व इस्रायेलास बरोबर घेऊन यहोशवा लिब्नावर चालून गेला व त्याशी लढला. परमेश्वराने ते नगर व त्याचा राजा ह्यांना इस्रायेलाच्या हाती दिले आणि यहोशवाने त्याचा व त्या नगरातल्या सर्व प्राण्यांचा तरवारीने संहार केला. त्यातल्या कोणालाही जिवंत ठेवले नाही. यरीहोच्या राजाचे त्याने जे केले तेच येथल्याही राजाचे केले. त्यानंतर लिब्ना सोडून सर्व इस्रायेलासह यहोशवा लाखिशावर चालून गेला आणि त्यासमोर तळ देऊन त्यांशी लढला. परमेश्वराने लाखिश इस्रायेलाच्या हाती दिले व त्यांनी ते दुसऱ्या दिवशी घेतले. लिब्नाचा केला तसाच लाखिशाचा व तेथल्या सगळ्या प्राण्यांचा त्याने तरवारीने संहार केला. तेव्हा गेजेराचा राजा होराम लाखिशाला कुमक देण्यासाठी चालून आला. पण यहोशवाने त्याचा व त्याच्या लोकांचा एवढा संहार केला की त्यातला एकही जिवंत राहिला नाही. मग लाखिश सोडून यहोशवा सर्व इस्रायेलासह एग्लोनावर चालून गेला. त्यासमोर तळ देऊन ते त्यांशी लढले. त्याच दिवशी त्यांनी ते घेतले आणि तरवारीने त्यांचा संहार केला. लाखिशातल्याप्रमाणे तेथील सगळ्या प्राण्यांचा त्या दिवशी त्याने समूळ नाश केला. मग एग्लोन सोडून यहोशवा सर्व इस्रायेलासह हेब्रोनावर चढाई करून गेला आणि ते त्याशी लढले. त्यांनी ते घेतले आणि ते नगर, त्याचा राजा, त्याची सर्व उपनगरे आणि त्यातले सर्व प्राणी यांचा तरवारीने संहार केला. यहोशवाने एग्लोनातल्याप्रमाणेच येथेही कोणाला जिवंत राहू दिले नाही. त्याने त्याचा आणि त्यातल्या सर्व प्राण्यांचा समूळ नाश केला. नंतर यहोशवा सर्व इस्रायेलासह मागे वळून दबीरावर चालून गेला आणि त्याशी लढला. त्याने तेथला राजा व त्याची सर्व उपनगरे हस्तगत करून त्यांचा तरवारीने संहार केला. तेथील सर्व प्राण्यांचा त्याने समूळ नाश केला. कोणाला जिवंत राहू दिले नाही. हेब्रोनाचे तसेच लिब्ना व त्याचा राजा ह्यांचे त्याने जे केले तेच दबीर व त्याचा राजा ह्यांचेही केले. ह्या प्रकारे यहोशवाने त्या सर्व देशाचा म्हणजे डोंगराळ प्रदेश, नेगेब, तळवट व उतरण ह्यातील सर्व प्रांत
आणि त्यांचे राजे ह्यांचा धुव्वा उडविला, कोणालाही जिवंत राहू दिले नाही. इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याने आज्ञा केल्याप्रमाणे सर्व प्राण्यांचा त्याने समूळ नाश केला. यहोशवाने कादेश बर्न्यापासून गज्जापर्यंतचा मुलूक व गिबोनापर्यंतचा सर्व गोशेन प्रांत ह्यात त्यांचा धुव्वा उडविला. हे सर्व राजे व त्यांचे देश यहोशवाने एकाच वेळेस घेतले, कारण इस्रायलाचा देव परमेश्वर इस्रायलातर्फे लढला. मग यहोशवा सर्व इस्रायलासह गिलगाल येथील छावणीकडे परतला. यहोशवा अध्याय 11. हासोराचा राजा याबीन ह्याने हे ऐकल्यावर मादोनाचा राजा योबाब आणि शिम्रोनाचा राजा व अक्षाफाचा राजा ह्यांना, तसेच उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशात किन्नेरोथाच्या दक्षिणेकडील अराबात तळवटीत आणि पश्चिमेकडील नाफोत दोरात असलेल्या राजांना आणि पूर्वेकडील व पश्चिमेकडले कनानी, तसेच अमोरी, हित्ती, परिज्जी व डोंगरवटीतले यबूसी आणि हर्मोन डोंगराच्या तळाशी मिस्पा प्रांतात राहणारे हिव्वी ह्यांना बोलावणे पाठविले. तेव्हा ते सगळे आपापल्या सैन्यांचा समुद्र किनाऱ्यावरील वाळूसारखा अगणित समुदाय घेऊन निघाले. त्यांच्याबरोबर पुष्कळ घोडे व रथ होते. ह्या सर्व राजांनी एकत्र जमून इस्रायलाशी लढण्यासाठी मेरोम सरोवराजवळ तळ दिला. मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला, त्यांना भिवू नको, कारण उद्या मी ह्याच वेळी ते सर्व कापून काढलेले इस्रायलाच्या हाती देईन. त्यांच्या घोड्यांच्या धोंडशिरा तोडून टाक व त्यांचे रथ अग्नीत जाळून टाक. तेव्हा यहोशवा आपल्या सर्व योद्ध्यांसह मेरोम सरोवरापाशी अकस्मात येऊन त्यांच्यावर तुटून पडला. परमेश्वराने त्यांना इस्रायलाच्या हाती दिले. त्यांनी त्यांना मार देऊन सिदोन महानगरापर्यंत व मिस्त्रफोत माईमापर्यंत आणि पूर्वेस मिस्पे खोऱ्यापर्यंत पाठलाग करून त्यांचा एवढा संहार केला की त्यातला एकही जिवंत राहिला नाही. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यहोशवाने केले, म्हणजे त्यांच्या घोड्यांच्या धोंडशिरा तोडल्या व त्यांचे रथ अग्नीत जाळून टाकले. त्यासमयी यहोशवाने मागे परतून हासोर घेतले व त्याच्या राजाला तरवारीने ठार मारले. पूर्वी हासोर त्या सर्व राज्यांमध्ये प्रमुख होते. तेथल्या सर्व प्राण्यांना त्यांनी तरवारीने ठार मारून त्यांचा समूळ नाश केला. कोणताही प्राणी जिवंत ठेवला नाही. आणि त्याने हासोर नगराला आग लावून ते जाळून टाकले. परमेश्वराचा सेवक मोशे याच्या आज्ञेप्रमाणे यहोशवाने त्या राजांची सर्व नगरे सर्व राजांसह हस्तगत करून त्यांना तरवारीने ठार मारले व त्यांचा समूळ नाश केला. टेकड्यांवर वसलेली कोणतीही नगरे इस्रायलाने जाळली नाहीत. हासोर मात्र यहोशवाने जाळले. ह्या नगरातील सर्व मालमत्ता व गुरेढोरे इस्रायल लोकांनी लुटून नेली, पण त्यांनी तरवार चालवून प्रत्येक माणूस मारून टाकला. एकही प्राणी जिवंत ठेवला नाही. परमेश्वराने आपला सेवक मोशे ह्याला आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने यहोशवाला आज्ञा केली आणि त्याप्रमाणे यहोशवाने केले. परमेश्वराने मोशेला आज्ञापिलेली कोणतीही गोष्ट करण्याचे त्याने सोडले नाही. अशा प्रकारे यहोशवाने डोंगरी मुलूक, सर्व नेगेब, सर्व गोशेन प्रांत, तळवट, आराबा इस्रायलाचा डोंगराळ प्रदेश व त्याची तळवट, तसेच सेईरच्या वाटेवरील हालाक डोंगरापासून हर्मोन पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या लबानोनाच्या खोऱ्यातील बाल-गाद येथपर्यंतचा सर्व प्रदेश त्याने हस्तगत केला. त्यांच्या सर्व राजांना त्याने धरून ठार मारले. त्या सर्व राजांशी यहोशवाने पुष्कळ दिवस युद्ध केले. गिबोनात राहणाऱ्या हिव्यांखेरीज कोणत्याही नगराने इस्रायल लोकांशी तह केला नाही. ती सर्व त्यांनी लढून घेतली. कारण परमेश्वराचा असा हेतू होता की आपण मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांचा समूळ नाश करावा आणि त्यांना काहीच दयामाया न दाखवता त्यांचा संहार करावा. त्यांनी इस्रायलाशी युद्ध करावयाला बाहेर पडावे म्हणून त्याने त्यांची मने कठीण केली. त्यावेळी यहोशवाने डोंगराळ प्रदेशात जाऊन हेब्रोन, दबीर व अनाब येथे राहणाऱ्या आणि यहुदाच्या सबंध डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या व इस्रायलाच्या सबंध डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या अनाकी लोकांचा उच्छेद केला. यहोशवाने त्यांचा व त्यांच्या नगरांचा समूळ नाश केला. इस्रायल लोकांच्या देशात एकही अनाकी उरला नाही. मात्र गज्जा, गत व अशदोद ह्यातले थोडे उरले. परमेश्वराने मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे यहोशवाने सर्व देश काबीज केला.
यहोशवाने तो इस्रायलाला त्याच्या वंशाच्या हिश्श्याप्रमाणे वतन म्हणून वाटून दिला. तेव्हा देशाला युद्धापासून विसावा मिळाला. यहोशवा अध्याय 12. ज्या राजांना ठार मारून त्यांचे यार्देने पलीकडे उगवतीकडील आर्नोन खोऱ्यापासून हर्मोन पर्वतापर्यंत असलेले प्रदेश आणि पूर्वेकडील सर्व इस्रायल लोकांनी काबीज केले ते राजे हे: अमोऱ्यांचा हेशबोन निवासी राजा सिहोन, आर्नोन खोऱ्याच्या कडेवरल्या अरोएर नगरापासून व त्याच खोऱ्याच्या मध्यापासून अम्मोनी लोकांच्या सीमेवरील यब्बोक नदीपर्यंत असलेल्या अर्ध्या गिलादावर आणि पूर्वेस किन्नेरोथ सरोवरापासून बेथ यशीमोथाच्या वाटेवरल्या आराबापर्यंत, म्हणजे पूर्वेकडील आराबाच्या समुद्रापर्यंत किंवा क्षार समुद्रापर्यंत, आणि दक्षिणेस पिसगाच्या उतरणीपर्यंत त्याची सत्ता होती. उरलेल्या रेफाई लोकातला बाशानाचा राजा ओग हा अष्टरोथ व एद्रई येथे राहत असे. हर्मोन पर्वत, सल्का, गशुरी व माकाथी यांच्या सीमेपर्यंतचा सगळा बाशान प्रांत आणि हेशबोनाचा राजा सिहोन ह्याच्या राज्याच्या सीमेपर्यंत अर्ध्या गिलादावर त्याची सत्ता होती. ह्यांचा मोड परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्रायल लोक ह्यांनी केला होता. आणि परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने तो रौबेनी, गादी व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना वतन म्हणून दिला होता. यार्देनेच्या पश्चिमेस लबानोन खोऱ्यातील बालगादापासून सेईरास जाणाऱ्या घाटातील हालाक डोंगरापर्यंत ज्या राजांचे देश होते व ज्यांचा यहोशवा व इस्रायल लोक ह्यांनी मोड केला ते हे: हा देश यहोशवाने इस्रायल वंशांना त्यांच्या हिश्श्याप्रमाणे वतन म्हणून दिला. तेथील डोंगराळ प्रदेशात, तळवटीत, आराबात, उतरणीत, रानात आणि नेगेबात हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी व यबूसी राहत होते. यरीहोचा राजा, बेथेलाच्या बाजूस जे आय त्याचा राजा, यरुशलेमेचा राजा, हेब्रोनाचा राजा, यर्मुथाचा राजा, लाखिशाचा राजा, एग्लोनाचा राजा, गेजेराचा राजा, दबीराचा राजा, गेदेराचा राजा, हर्माचा राजा, अरादाचा राजा, लिब्नाचा राजा, अदुल्लामाचा राजा, मक्केदाचा राजा, बेथेलाचा राजा, तप्पूहाचा राजा, हेफेराचा राजा, अफेकाचा राजा, लशारोनाचा राजा, मादोनाचा राजा, हासोराचा राजा, शिम्रोनमरोनाचा राजा, अक्षाफाचा राजा, तानखाचा राजा, मग्गिदोचा राजा, केदेशाचा राजा, कर्मेलातील यकनामाचा राजा, नाफत दोर येथील दोराचा राजा, गिलगाल येथील गोईमाचा राजा, तिरसाचा राजा, ह्याप्रमाणे नगरागणिक एक असे एकंदर 31 राजे होते. यहोशवा अध्याय 13. यहोशवा आता वृद्ध व वयातीत झाला होता. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, तू वृद्ध व वयातीत झाला आहेस आणि बराचसा देश अजून ताब्यात घ्यावयाचा राहिला आहे. बाकी राहिलेला देश हा पलिष्टी आणि गशुरी ह्यांचा अवघा प्रदेश, मिसर देशाच्या पूर्वेकडील शिहोर नदीपासून उत्तरेकडील एक्रोनाच्या सीमेपर्यंतचा प्रदेश कनान्यांचा समजला जातो. त्यात पलिष्ट्यांचे 5 सुभे होते, म्हणजे गज्जा, अशदोद, अश्कलोन, गथ व एक्रोन. ह्याखेरीज दक्षिणेकडले अव्वी, अफेक व अमोऱ्यांच्या सरहद्दीपर्यंतचा कनान्यांचा सर्व देश व सिदोन्यांचा मारा नावाचा देश आणि गिबल्यांचा देश व हर्मोन पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या बालगादापासून हमाथाच्या किंडीपर्यंतचा पूर्वेकडील सर्व लबानोन, लबानोनापासून मिस्त्रपोथ माईमपर्यंतचा डोंगराळ प्रदेशातील सिदोनाच्या रहिवाशांना मी इस्रायल लोकापुढून घालवून देईन. तू मात्र माझ्या आज्ञेप्रमाणे चिठ्ठ्या टाकून त्यांचा देश इस्रायल लोकांना वाटून दे. हा देश 9 वंश व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना वतनादाखल वाटून दे. मनश्शेच्या बाकीच्या अर्ध्या वंशाबरोबर रौबेनी व गादी ह्यांना आपल्या वतनाचा वाटा मिळालेला आहे. परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने त्यांच्याशी ठरविल्याप्रमाणे पूर्वेस यार्देने पलीकडे त्यांना वतन दिले आहे, म्हणजे
आर्नोन खोऱ्याच्या सीमेवरील अरोएर व खोऱ्यामधले नगर येथपासून दिबोनापर्यंतचे मेदबाचे पठार, हेशबोनावर राज्य करणारा अमोऱ्यांचा राजा सिहोन ह्याची अमोन्यांच्या हद्दीपर्यंतची सारी नगरे, गिलाद तसेच गशुरी व माकाथी यांचा सारा प्रदेश, हर्मोन पर्वत आणि सल्कापर्यंतचा सर्व बाशान, म्हणजे रेफाईतला एकटाच वाचलेला अष्टारोथ व एद्रई येथे राज्य करणारा बाशानाचा ओग ह्याचे सारे राज्य, ह्यांचा मोशेने मोड करून त्यांना हाकून लावले होते. तरी इस्रायल लोकांनी गशुरी व माकाथी यांना देशाबाहेर काढले नाही. गशुरी व माकाथी आजवर इस्रायलात वस्ती करून आहेत. लेवी वंशाला मात्र मोशेने कोणतेही वतन दिले नाही. इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याने सांगितल्याप्रमाणे त्याला वाहिलेली हव्वे ही त्यांचा वतनभाग होत. मोशेने रौबेनी वंशाला त्याच्या कुळाप्रमाणे वतन दिले. त्यांचा मुलूक म्हणजे आर्नोन खोऱ्याच्या सीमेवरील अरोएर व खोऱ्यामधले नगर येथपासून मेदबापर्यंतचे पठार, हेशबोन व पठारावरली त्याची सर्व नगरे, दिबोन, बामोथ बाल, बेथ बाल मोन, याहस, कदेमोथ, मेफाथ, किर्याथईम, सिब्मा खोऱ्यातील पहाडावरील सरेथ शहर, बेथ पौर, पिसगाच्या उतरणी, बेथ याशिमोत पठारावरील सर्व नगरे, हेशबोनात राज्य करणारा अमोऱ्यांचा राजा सिहोन ह्याचे सर्व राज्य, ह्या राजाला व त्याच्याबरोबर त्या देशात राहणारे सिहोनाचे मांडलिक म्हणजे मिद्यानाचे सरदार अवी, रेकेम, सूर, हूर व रेबा ह्यांना मोशेने ठार मारले. इस्रायल लोकांनी तरवारीने ज्यांचा संहार केला त्यात बौराचा पुत्र बलाम दैवज्ञ हाही होता. यार्देन व तिला लागून असलेली जमीन रौबेन्यांची सीमा ठरली. रौबेन्यांचा वतनभाग त्यांच्या कुळाप्रमाणे नगरे व खेडी ह्यासहित हाच ठरला. मग मोशेने गाद वंशालाही त्याच्या कुळाप्रमाणे वतन दिले. त्यांचा मुलूक म्हणजे याजेर, गिलादातली सर्व नगरे आणि राब्बाच्या पूर्वेकडील अरोएरापर्यंतचा अमोन्यांचा अर्धा प्रदेश, हेशबोनापासून रामाथ मिस्पे व बटोनिम येथपर्यंतचा प्रदेश, महनाईमापासून दबीराच्या हद्दीपर्यंतचा प्रदेश, खोऱ्यातील बेथ हराम, बेथ निम्रा, सुक्कोत, साफोन म्हणजे हेशबोनाचा राजा सिहोन ह्याचे उरलेले राज्य, यार्देन व तिच्या पूर्वेस किन्नेरेथ सरोवराच्या शेवटापर्यंतचा तिला लागून असलेला प्रदेश, गाद्यांचे वतन त्यांच्या कुळाप्रमाणे नगरे व खेडी ह्यासहित हेच ठरले. मग मोशेने मनश्शेच्या अर्ध्या वंशाला वतन दिले. ते मनश्शेच्या अर्ध्या वंशाला त्याच्या कुळाप्रमाणे दिले होते. त्यांचा मुलूक महनाईमापासून सगळा बाशान म्हणजे बाशानाचा राजा ओग ह्याचे सर्व राज्य आणि बाशानातील याईर येथील सगळी 60 नगरे येथपर्यंत होता. अर्धा गिलाद आणि बाशानाचा राजा ओग ह्याच्या राज्याचा अष्टारोथ व एद्रई ह्या राजधान्या मनश्शेचा पुत्र माखीर ह्याच्या वंशाचे म्हणजे माखीराच्या अर्ध्या वंशाचे त्याच्या कुळाप्रमाणे वतन ठरले. यरीहोच्या पूर्वेस यार्देने पलीकडे मवाबाच्या मैदानात मोशेने वाटून दिलेली वतने ही होत. पण लेवी वंशाला मोशेने वतन दिले नाही. इस्रायलाचा देव परमेश्वर हाच त्याच्या सांगण्याप्रमाणे त्यांचे वतन होय. यहोशवा अध्याय 14. एलाजार याजक, नूनाचा मुलगा यहोशवा आणि इस्रायली वंशाच्या पितृकुळांचे प्रमुख ह्यांनी ही वतने इस्रायल लोकांना कनान देशात वाटून दिली. परमेश्वराने मोशेच्या द्वारे दिलेल्या आज्ञेप्रमाणे ते 9.5 वंशांना चिठ्ठ्या टाकून वाटण्यात आले. 2.5 वंशांना मोशेने यार्देनेच्या पूर्वेस वतन दिले होतेच, पण लेवी वंशाला इतरांप्रमाणे काही एक वतन दिले नव्हते. योसेफाच्या संतानाचे 2 वंश होते, ते म्हणजे मनश्शे व एफ्राईम. त्या देशात लेव्यांना त्यांनी काहीच वाटा दिला नाही, मात्र राहण्यास नगरे आणि गुरेढोरे व कळप ह्यांच्यासाठी गायराने दिली होती. परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेला अनुसरून इस्रायल लोकांनी तो देश वाटून घेतला. मग यहुदा वंशाचे लोक गिलगालात यहोशवाकडे आले आणि कनिज्जी यफुन्नेचा मुलगा कालेब त्याला म्हणाला, परमेश्वराने देवभक्त मोशे ह्याला तुझ्याविषयी व माझ्याविषयी
कादेश बर्ण्यात काय सांगितले होते ते तुला माहीत आहेच. परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने मला हा देश हेरावयाला कादेश बर्ण्याहून पाठविले तेव्हा मी 40 वर्षाचा होतो आणि मी प्रामाणिकपणे खबर काढून आणली. माझ्याबरोबर आलेल्या माझ्या बांधवांनी लोकांच्या काळजाचे पाणी पाणी होईल असे केले, पण मी मात्र आपला देव परमेश्वर ह्याच्या इच्छेप्रमाणे निष्ठापूर्वक वागलो. त्या दिवशी मोशे मला शपथेवर म्हणाला की तू माझा देव परमेश्वर ह्याच्या इच्छेप्रमाणे निष्ठापूर्वक वागलास म्हणून ज्या भूमीला तुझे पाय लागले आहेत ती तुझे आणि तुझ्या वंशजांचे निरंतरचे वतन होईलच होईल. इस्रायल रानात प्रवास करीत असताना परमेश्वराने मोशेला हे सांगितले तेव्हापासून पहा, आज 45 वर्षे परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे मला जिवंत ठेवले आहे. आज बघ, मी 85 वर्षाचा आहे. मोशेने मला पाठविले त्या दिवशी मी जितका समर्थ होतो तितकाच आजही आहे. लढण्याची व धावपळ करण्याची ताकद माझ्यात त्यावेळी होती तेवढीच आजही आहे. तेव्हा परमेश्वराने त्यावेळी म्हटल्याप्रमाणे हा डोंगराळ प्रदेश मला दे. तेथे अनाकी व त्यांची मोठमोठी तटबंदी नगरे आहेत. हे तू त्या दिवशी ऐकलेच होते. परमेश्वर माझ्याबरोबर असला तर त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना हाकून देईन. मग यफुन्नेचा मुलगा कालेब ह्याला यहोशवाने आशीर्वाद दिला आणि त्याला हेब्रोन वतन करून दिले. म्हणूनच कनिज्जी यफुन्नेचा मुलगा कालेब ह्याचे हेब्रोन हे आजपर्यंत वतन झाले आहे. याचे कारण इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याच्या इच्छेप्रमाणे तो निष्ठापूर्वक वागला. पूर्वी हेब्रोनाचे नाव किर्यात आर्बा होते. आर्बा हा अनाक्यांचा प्रमुख होता. ह्यानंतर त्या देशात शांतता प्रस्थापित झाली. यहोशवा अध्याय 15. यहुदा वंशाला त्याच्या कुळांप्रमाणे चिठ्ठ्या टाकून जो भाग मिळाला तो अदोमाच्या सीमेपर्यंत आणि दक्षिणेकडे सीन रानापर्यंत अगदी दक्षिणेच्या सरहद्दीपर्यंत पसरला होता. त्यांच्या दक्षिण सीमेस क्षार समुद्राच्या दक्षिणेकडील खाडीपासून आरंभ झाला. ती तशीच अक्राब्बीम नावाच्या चढणीच्या दक्षिणेकडे निघून सीन रानाच्या कडेने कादेश बर्ण्याच्या दक्षिणेस गेली असून हेस्त्रोनाजवळून अद्दारावरून जाऊन कर्काकडे वळली आहे. तेथून ती सीमा अस्मोनास जाऊन मिसरच्या नाल्यापर्यंत निघाली आहे. तिचा शेवट समुद्रानजीक झाला आहे. तुमची दक्षिण सीमा हीच. त्यांची पूर्व सीमा यार्देनेच्या मुखापर्यंतच्या क्षार समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत ठरली आहे. उत्तर सीमा यार्देनेच्या मुखाजवळील समुद्राच्या खाडीपासून सुरू होऊन बेथ होगलाच्या चढावावरून जाऊन बेथ आराबाच्या उत्तरेकडे रौबेनी बोहनच्या खडकापर्यंत गेली आहे. तेथून ती सीमा आखोर खोऱ्यापासून दबीरापर्यंत जाऊन उत्तरेस गिलगालाकडे वळली आहे. हे गिलगाल अदुम्मिम्माच्या चढावासमोर नदीच्या दक्षिणेस आहे. मग ती सीमा एन शेमेश नावाच्या झऱ्याजवळून जाऊन तिचा शेवट एन रोगेलास होतो. तेथून ती सीमा हिन्नोमपुत्राच्या खोऱ्यातून यबुसी चढणीच्या दक्षिण भागावर म्हणजे यरुशलेमेच्या चढणीवरून पश्चिमेकडे हिन्नोमाच्या खोऱ्यासमोर आणि रेफाईम खोऱ्याच्या उत्तर टोकास असलेल्या पहाडाच्या माथ्यावर गेली आहे. तेथून ती सीमा त्या पहाडाच्या माथ्यापासून नफ्तोहाच्या झऱ्यापर्यंत जाते व एफ्रोन डोंगरातील नगरावरून निघून तेथून बाला उर्फ किर्यात यारीम येथपर्यंत पोहोचते. तेथून ती सीमा बालापासून पश्चिमेस वळसा घेऊन सेईर डोंगरास पोचून यारीम उर्फ कसालोन डोंगराच्या उत्तर बाजूस जाऊन बेथ शेमेश येथे उतरते व तशीच तिम्नाकडे निघते. तेथून ती सीमा एक्रोनच्या उत्तर भागावरून शिक्रोनपर्यंत गेली आहे आणि बाला पहाडावरून यबनेनास निघाली आहे. ह्या सीमेचा शेवट समुद्रतीरी होतो. पश्चिमेची सरहद्द महासमुद्राचा किनारा होय. यहुदा वंशास त्यांच्या कुळाप्रमाणे जो विभाग मिळाला त्याच्या ह्या चतुःसीमा होत. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यफुन्नेचा मुलगा कालेब ह्याला यहोशवाने यहुदाच्या वंशजाबरोबर वतन दिले. तेच किर्यात आर्बा उर्फ हेब्रोन होय. हा आर्बा अनाक्यांचा मूळ पुरुष. कालेबाने शेशय, अहिमान व तल्मय ह्या अनाकाच्या 3 वंशजास तेथून घालवून दिले. तेथून त्याने दबीराच्या रहिवाशांवर हल्ला केला. दबीराचे पूर्वीचे नाव किर्यात सेफर होते. कालेब म्हणाला,
जो कोणी लढून किर्यात सेफर काबीज करील त्याला मी आपली मुलगी अक्सा देईन. तेव्हा कालेबाचा भाऊ कनाज ह्याचा मुलगा अथनिएल याने ते नगर घेतले, म्हणून कालेबाने आपली मुलगी अक्सा त्याला दिली. ती आली तेव्हा आपल्या बापापासून काही मागून घेण्यासाठी तिने त्याला चिथावले. ती गाढवावरून उतरली तेव्हा कालेबाने तिला विचारले, तुला काय पाहिजे? ती म्हणाली, मला एक देणगी द्या. तुम्ही मला नेगेब दिले आहे, तेव्हा मला पाण्याचे झरेही द्या. तेव्हा त्याने वरचे झरे आणि खालचे झरे तिला दिले. यहुदाच्या संतानाच्या वंशातील कुळाप्रमाणे त्यांचे वतन हे. यहुदाच्या संतानाच्या वंशाला दक्षिणेस अदोमाच्या सीमेजवळील ही नगरे मिळाली: कबसेल, एदेर व यागूर, किना, दिमोना व अदादा, केदेश, हासोर व इथनान, जीफ, टेलेम व बालोत, हसोर हदत्ता व करियोत हस्त्रोन हेच हासोर, अमाम, शमा व मोलादा, हसरगदा, हेशमोन व बेथ पेलेट, हसरशुवाल, बैरशेबा व बिजोथा, बाला, इयीम व असेम, एलतोलाद, कसील व हर्मा, सिकलाग, मदमन्ना व सनसन्ना, लबावोत, शिल्हिम, ऐन व रिम्मोन अशी एकंदर 29 नगरे व त्याखालील खेडी मिळाली. तळवटीतील नगरे ही एष्टाओल, सरा व अशना, जानोह, एन गन्नीम, तप्पुहा व एनाम, यर्मुथ, अदुल्लाम, सोखो व अजेका, शारइम, अदिथइम, गदेरा व गदेरोथइम अशी 14 नगरे व त्याखालील खेडी. सनान व दहाशा व मिग्दल गाद, दिलान, मिस्पे व यक्थेल, लाखिश, बसकात व एग्लोन, कब्बोन, लहमाम व किथलिश, गदेरोत, बेथदागोन, नामा व मक्केदा अशी 16 नगरे व त्याखालील खेडी. लिब्ना, एथेर व आशान, इफ्ताह, अशना व नसीब, कईला, अकजीब व मारेशा अशी 9 नगरे व त्याखालील खेडी. अशदोद, त्याची उपनगरे व खेडी, गज्जा, त्याची उपनगरे व खेडी, मिस्राचा नाला व महासमुद्राच्या तीरावरली नगरे. आणि डोंगरवटीतली नगरे ही शामीर, यत्तीर व सोखो, दन्ना, किर्यात सन्ना हेच दबीर, अनाब, एष्टमो व अनिम, गोशेन, होलोन व गिलो अशी 11 नगरे व त्याखालील खेडी. अराब, दुमा व एशान, यानीम, बेथ, तप्पुहा व अफेका, हुमटा, किर्यात अर्बा हेच हेब्रोन व सियोर अशी 9 नगरे व त्याखालील खेडी. माबोन, कर्मेल, जीफ व युटा, इज्रेल, यकदाम व जानोह, काईन, गिबा व तिम्ना अशी 10 नगरे व त्याखालील खेडी. हलहुल, बेथ सूर, गदोर, मारात, बेथ अनोत व एल्तकोन अशी 6 नगरे व त्याखालील खेडी. किर्याब बाल हेच किर्याम यारीम व राब्बा ही 2 नगरे व त्याखालील खेडी. रानातली नगरे ही बेथ आराबा, मिद्दीन व सखाखा, निबिशान, क्षारनगर व एन गेदी अशी 6 नगरे व त्याखालील खेडी. यरुशलेमेत राहणाऱ्या यबूसी लोकांना घालवून देणे यहुदाच्या वंशजांना शक्य झाले नाही, म्हणून आजपर्यंत यबूसी लोक यरुशलेमेत यहुदाच्या वंशजाबरोबर राहत आहेत. यहोशुवा अध्याय 16. योसेफाच्या वंशजांना चिठ्ठ्या टाकून मिळालेला वाटा हा. त्याची सीमा यरिहोजवळ यार्देनेपासून सुरू होते व रानातून यरिहोच्या पूर्वेकडील पाणवठ्यावरून जाते आणि यरिहोपासून डोंगराळ प्रदेशातून बेथेलास जाते. मग ती बेथेलापासून लूज येथे जाते व अर्की लोकांच्या सीमेवरून अटारोथ येथे निघते. पश्चिमेकडे यफलेटी लोकांच्या सरहद्दीवरून खालचे बेथ होरोन व गेजेर येथवर जाऊन समुद्र किनाऱ्यास मिळते. येणेप्रमाणे योसेफाचे मुलगे मनश्शे व एफ्राईम यांनी आपले वतन घेतले. एफ्राईम वंशजांची सरहद्द त्यांच्या त्यांच्या कुळाप्रमाणे ही ठरली. त्यांच्या वतनाची सरहद्द पूर्वेपासून सुरू होऊन अटारोथ अद्दार येथून वरल्या बेथ होरोनास जाते
पुढे ती पश्चिमेकडे वळते व उत्तरेकडील मिखमथात येथून पूर्वेस वळते आणि तानथशिलो येथे जाते. तेथून पुढे ती पूर्वेकडे यानोहास जाते. यानोहा येथून ती अटारोथ व नारा येथे उतरून यरिहोपाशी यार्देनेवर निघते. ही सीमा तप्पुहा येथून निघून पश्चिम दिशेस जाऊन काना ओहळावरून समुद्रापाशी निघते. एफ्राईमाच्या वंशजांचे त्यांच्या कुळाप्रमाणे वतन हे होय. त्याखेरीज मनश्शेच्या वंशजांच्या वतनापैकी काही नगरे आसपासच्या खेड्यापाड्यांसह एफ्राईमाच्या वंशजांसाठी वेगळी करून ठेवण्यात आली. गेजेरात जे कनानी लोक राहत होते त्यांना एफ्राईमांनी घालवून दिले नाही, म्हणून ते कनानी त्यांच्यामध्ये आजपर्यंत वस्ती करून आहेत. ते गुलाम होऊन वेठबिगार करणारे झाले. यहोशवा अध्याय 17. योसेफाचा ज्येष्ठ पुत्र मनश्शे ह्याच्या वंशाला चिठ्ठ्या टाकून मिळालेला वाटा हा. मनश्शेचा ज्येष्ठ पुत्र माखीर गिलादाचा बाप होता आणि तो योद्धा होता, म्हणून त्याला गिलाद व बाशान मिळाले. मनश्शेच्या बाकीच्या वंशजांना त्यांच्या त्यांच्या कुळाप्रमाणे वाटे मिळाले. हे वाटे अबियेजेर, हेलेक, अस्त्रियेल, शेखेम, हेफेर व शमिदा हे आपापल्या कुळाप्रमाणे योसेफपुत्र मनश्शे ह्याच्या वंशातले पुरुष होते. त्यांच्या निरनिराळ्या कुळांसाठी हे वाटे ठरले. पण सलाफहाद बिन हेफेर बिन गिलाद बिन माखीर बिन मनश्शे ह्याला मुलगे नव्हते, मुलीच होत्या. त्या मुलींची नावे महला, नोआ, होगला, मिल्का व तिरसा ही होती. एलाजार याजक, नूनाचा मुलगा यहोशवा आणि सरदार मंडळी ह्यांच्यापुढे ह्या मुली येऊन म्हणाल्या, आम्हाला आमच्या भाऊबंदांमध्ये वतन देण्याची परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती. तेव्हा यहोशवाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे त्यांना त्यांच्या बापाच्या भाऊबंदाबरोबर वतन दिले. ह्या प्रकारे यार्देने पलीकडे गिलाद व बाशान ह्या प्रांताखेरीज मनश्शेला 10 हिस्से मिळाले, कारण मनश्शेच्या वंशातल्या मुलींना त्यांच्या पुत्रसंततीबरोबर वतन मिळाले आणि मनश्शेच्या इतर मुलांना गिलाद मिळाला. मनश्शेची सीमा आशेराहून शखेमाच्या पूर्वेकडील मिखमाथाथापर्यंत जाते व पुढे ती दक्षिणेस एन तप्पुहाच्या लोकवस्तीपर्यंत जाऊन पोहोचते. तप्पुहाचा टापू मनश्शेचा होता, पण मनश्शेच्या सीमेवरील तप्पुहा हे इफ्राईमाचे होते. तेथून ती सीमा काना ओहळापर्यंत उतरून त्याच्या दक्षिणेस पोहोचते. तेथील मनश्शेच्या प्रांतातील काही नगरे एफ्राईमाची होती. आणखी मनश्शेची सीमा त्या ओहळाच्या उत्तरेस जाऊन समुद्राला मिळते. दक्षिणेकडील प्रदेश एफ्राईमाचा होता व उत्तरेकडला मनश्शेचा असून समुद्र त्याची सीमा होता. त्याच्या उत्तर सीमेस आशेर व पूर्वेस इस्साखार आहे. इस्साखार व आशेर यांच्या प्रांतात मनश्शेचे गाव होते. ते हे बेथशान व त्याची उपनगरे, इबलाम व त्याची उपनगरे, दोर येथील लोकवस्ती व त्याची उपनगरे, एन दोरची लोकवस्ती व त्याची उपनगरे, तानख येथील लोकवस्ती व त्याची उपनगरे, मगिद्दो येथील लोकवस्ती व त्याची उपनगरे, हे 3 परगणे. पण ह्या नगरांच्या रहिवाशांना घालवून देणे मनश्शेच्या वंशजांना जमेना. त्या देशातच राहण्याचा कनान्यांनी हट्ट धरला. इस्रायल लोक समर्थ झाले तेव्हा त्यांनी त्या कनानी लोकांना वेठबिगार करावयाला लावले, एकदमच हकलून दिले नाही. योसेफाचे वंशज यहोशवाला म्हणाले, परमेश्वराचा आशीर्वाद आमच्यावर आजपर्यंत असल्यामुळे आमची संख्या पुष्कळ वाढली असूनही तू आम्हाला वतनातला एकच वाटा का दिला? यहोशवा त्यांना म्हणाला, तुमची लोकसंख्या वाढली असली व इफ्राईमाचा डोंगराळ प्रदेश तुम्हाला पुरत नसला तर परिज्जी व रेफाई ह्यांच्या प्रदेशातील जंगलात जाऊन व झाडे तोडून तेथे राहा. तेव्हा योसेफाचे वंशज म्हणाले, हा डोंगराळ प्रदेश आम्हाला पुरत नाही. बेथशान खोऱ्यातील व त्याच्या उपनगरात आणि इज्रेल खोऱ्यात राहणाऱ्या कनानी लोकांजवळ लोखंडी रथ आहेत. यहोशवाने योसेफाच्या घराण्यास म्हणजे एफ्राईम व मनश्शे ह्यास सांगितले, तुमची लोकसंख्या मोठी आहे व तुमचे सामर्थ्यही मोठे आहे. तुम्हाला केवळ एकच वाटा मिळावा असे नाही. तेव्हा त्यांचा पहाडी देशही तुम्हाला मिळेल. तेथले जंगल तोडा म्हणजे त्याच्या आसपासचा प्रदेश तुमचा होईल. कनानी लोकापाशी लोखंडी रथ असले व ते बलिष्ठ असले तरी तुम्ही त्यांना हकून द्याल.
यहोशुवा अध्याय 18. मग इस्रायल लोकांची सर्व मंडळी शिलो येथे एकत्र झाली व तेथे त्यांनी दर्शन मंडप उभा केला. देश त्यांच्या हाती आला होता, परंतु इस्रायल लोकांपैकी ज्यांना वतनभाग मिळाला नव्हता असे 7 वंश अद्यापि राहिले होते. यहोशुवा इस्रायल लोकास म्हणाला, तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला जो देश दिला आहे तो आपल्या ताब्यात घेण्यात तुम्ही कोठवर दिरंगाई करणार? प्रत्येक वंशातील 3 पुरुष नेमा, म्हणजे मी त्यांना पाठवितो. त्यांनी देशभर फिरावे आणि आपापल्या वंशाला मिळावयाच्या वतनभागाचे वर्णन लिहावे व माझ्याकडे यावे. त्यांनी त्याचे 7 भाग करावे. यहुदाने दक्षिणेकडील आपल्या नेमिलेल्या वतनभागात वस्ती करावी आणि योसेफाच्या वंशजांनी उत्तरेकडील आपल्या वतनभागात राहावे. 7 भागांचे वर्णन लिहून माझ्याकडे आणावे, म्हणजे मी येथे आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर तुमच्यासाठी चिठ्ठ्या टाकीन. लेव्यांना तर तुमच्यामध्ये वतन नाही. परमेश्वराने त्यांना दिलेली याजकवृत्ती हीच त्यांचे वतन होय. गाद, रऊबेन व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना यार्देनेच्या पूर्वेस वतन मिळून चुकले आहे. परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने त्यास ते दिले आहे. मग ते पुरुष मार्गस्थ झाले. तेव्हा त्या देशाचे वर्णन लिहावयास जे जाणार होते त्यांना यहोशुवाने आज्ञा दिली की, जा आणि देशभर फिरा आणि त्याचे वर्णन लिहून माझ्याकडे आणा, म्हणजे मी शिलो येथे परमेश्वरासमोर तुमच्यासाठी चिठ्ठ्या टाकीन. तेव्हा ते पुरुष तेथून निघून देशभर फिरले व त्यातील नगरांप्रमाणे त्याच्या 7 वाट्यांचे वर्णन त्यांनी वहीत लिहिले व ते शिलो येथील छावणीत यहोशुवाकडे आले. शिलो येथे परमेश्वरासमोर यहोशुवाने त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या. त्या ठिकाणी यहोशुवाने इस्रायल लोकांना त्यांच्या त्यांच्या वतनभागाप्रमाणे जमीन वाटून दिली. बन्यामिनाच्या वंशजास त्यांच्या कुळाप्रमाणे मिळालेला वाटा हा. त्यांचा वाटा यहुदाचे वंशज आणि योसेफाचे वंशज ह्यांच्या प्रांताच्या दरम्यान होता. त्यांची सीमा उत्तरेस यार्देनेपासून सुरू होऊन यरीहोच्या उत्तर बाजूने वर जाऊन पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशातून बेथ अवेनच्या रानापर्यंत जाते. तेथून ती लूज उर्फ बेथेल येथे जाते आणि लूजच्या दक्षिण बाजूकडून निघून खालच्या बेथ होरोनाच्या दक्षिणेकडल्या पहाडापासून अटरोथ अद्दार येथे येते. तेथून मग पश्चिम सीमा दक्षिणेकडे वळून बेथ होरोनाच्या पूर्वेकडून त्याच्या दक्षिणेकडील पहाडावरून यहुदांचे नगर किर्याथ बाल उर्फ किर्याथ यारीम येथे जाते. ह्याची पश्चिम सीमा हीच. दक्षिणेकडील सीमा पश्चिमेकडे सुरू होऊन किर्याथ यारीमाच्या वरच्या टोकापासून निघून नफ्तोह पाणवठ्यावर जाते. तेथून हिन्नोम पुत्राच्या खोऱ्याच्या पूर्वेस व रेफाई खोऱ्याच्या उत्तरेस असलेल्या पहाडांच्या उत्तर टोकापासून हिन्नोम खोऱ्यात म्हणजे यबूसीच्या दक्षिणेकडे ती सीमा एन रोगेल येथे उतरते. तेथून ती सीमा उत्तरेकडे वळून एन शेमेश येथे निघते आणि तशीच अदुम्मीम चढावाच्या पूर्वेस असलेल्या गलीलोथाकडे जाते. तेथून ती रऊबेन पुत्र बोहन ह्याच्या खडकाकडे जाते. मग ती उत्तरेकडे जाऊन बेथ अराबाच्या बाजूने खाली अराबात येते. तेथून ती सीमा बेथ होगलाच्या उत्तर दिशेस जाऊन क्षार समुद्राच्या उत्तरेच्या खाडीपर्यंत दक्षिणेस यार्देनेच्या मुखाजवळ जाते. ही दक्षिण सीमा होय. यार्देन ही त्याची पूर्व सीमा होय. बन्यामिनाच्या संतानाचे वतन त्याच्या चतुःसीमासहित त्यांच्या कुळाप्रमाणे हे होय. बन्यामीन वंशाच्या लोकांना त्यांच्या त्यांच्या कुळाप्रमाणे ही नगरे मिळाली: यरीहो, बेथ होगला, एमेक केसिस, बेथ अराबा, समाराईम, बेथेल, अव्विम, पारा, अफरा, कफर अम्मोनी, अफनी आणि गेबा ही 12 नगरे व त्याखालील खेडी, गिबोन, रामा व बैरोत, मिस्पे, कफिरा व मोजा, रेकेम, इपैल व तरला, सेला, एलेफ, यबूसी, हेंच, यरुशलेम, गिबाथ व किर्यात ही 14 नगरे व त्याखालील खेडी. बन्यामिनाच्या वंशजांचे त्यांच्या त्यांच्या कुळाप्रमाणे हे वतन होय. यहोशुवा अध्याय 19. दुसरी चिठ्ठी शिमोनाची म्हणजे शिमोनी वंशाची त्याच्या कुळाप्रमाणे निघाली. यहुदाच्या वंशजांच्या वतनामध्ये त्यांना वतन मिळाले. त्यांना ही नगरे वतन मिळाली: बैरशेबा,
शेबा व मोलादा, हसरशुवाल, बाला व असेम, एल तोलद, बथूल व हर्मा, सिकलाग, बेथ मर्काबोत व हसर सुसा, बेथ लबवोत आणि शारुहेन ही 13 नगरे व त्याखालील खेडी, ऐन, रिम्मोन, एतेर व आशान ही 4 नगरे व त्याखालील खेडी, आणि बालत बैर ज्याला नेगेबमधील रामा म्हणतात तेथपर्यंत ह्या नगरांच्या सभोवतालची सगळी खेडी त्यांना मिळाली. शिमोनी वंशजांचे त्यांच्या कुळाप्रमाणे हेच वतन होय. शिमोनाच्या वंशजांना यहुदाच्या वंशजांच्या वतनातूनच वाटा देण्यात आला. यहुदी वंशाचा वाटा त्यांच्यासाठी फार मोठा होता, म्हणून त्यांच्या वतनात शिमोनी वंशजांना वतन मिळाले. तिसरी चिठ्ठी जबूलून वंशजांची त्यांच्या कुळाप्रमाणे निघाली. त्यांच्या वतनाची सीमा सारीदपर्यंत आहे. त्यांची सीमा पश्चिमेस मरलापर्यंत जाऊन दब्बेशेत येथे पोहोचते आणि यकनामासमोरील ओहळास जाऊन लागते. सारीद येथून ती पूर्वेकडे उगवतीस वळून किसलोथ ताबोर ह्याच्या सीमेस लागते. तेथून दाबरथ येथे जाऊन याफीयपर्यंत वर जाते. तेथून पूर्व दिशेकडे गत हेफेर व इत्ता कासीन येथवर जाते आणि तेथून रिम्मोनपासून नेयापर्यंत येते. तेथून ती सीमा त्याला वळसा घालून उत्तरेस हन्नाथोनपर्यंत जाते व तेथून इफ्ताएल खोऱ्यात संपते. कट्टात, नहलाल, शुम्रोन, इदला, बेथलहेम आदी करून 12 नगरे व त्याखालील खेडी त्यांना मिळाली. जबूलून वंशजांचे वतन म्हणजेच त्यांची नगरे व त्याखालील खेडी त्यांच्या कुळाप्रमाणे ही होत. चौथी चिठ्ठी इस्साखाराची म्हणजे इस्साखाराच्या वंशजांची त्यांच्या कुळाप्रमाणे निघाली. त्यांच्या सीमेच्या आत ही नगरे होती: इज्रेल, कसुल्लोत व शुनेम, हफराईम, शियोन व अनाहरात, रब्बीत, किशोन व अबेस, रेमेत, एन गन्नीम, एन हद्दा व बेथ पसेस. त्याची सीमा ताबोर, शहसुमा व बेथ शेमेश येथवर जाते आणि ती यार्देनेपाशी संपते. त्यांना ही 16 नगरे व त्याखालील खेडी मिळाली. इस्साखाराच्या वंशजाचे वतन म्हणजेच त्यांची नगरे व त्याखालील खेडी त्यांच्या कुळाप्रमाणे ही होत. पाचवी चिठ्ठी आशेराच्या वंशजांची त्यांच्या कुळाप्रमाणे निघाली. त्यांच्या सीमेच्या आत ही नगरे होती: हेलकत, हली, बटेन व अक्षाफ, अल्लामेलेक, अमाद व मिशाल. त्यांची सीमा पश्चिमेस कर्मेल व शिहोर लिब्नात येथवर जाते. तेथून ती वळून उगवतीस बेथ दागोन येथवर जाऊन उत्तरेस जबूलूनाच्या वतनापर्यंत आणि इफ्ताहएल खोऱ्याच्या उत्तरेकडून बेथ एमेक व नियेल येथपर्यंत जाते व तशीच ती उत्तरेकडे काबूल येथे जाते. तेथून ती एब्रोन, रहोब, हम्मोन व काना ह्यावरून जाऊन मोठे सिदोन येथपर्यंत जाते. तेथून ती वळसा घेऊन रामापर्यंत जाते व तेथून सोर नामक तटबंदीच्या नगरापर्यंत जाते. तेथून ती होसाकडे वळते आणि अकजीब प्रदेशातून जाऊन समुद्रास मिळते. उम्मा, अफेक व रहोब ह्यासह एकंदर 22 नगरे व त्याखालील खेडी त्यांना मिळाली. आशेराच्या वंशजांचे वतन म्हणजेच त्यांची नगरे व त्याखालील खेडी त्यांच्या कुळाप्रमाणे ही होत. सहावी चिठ्ठी नफ्तालीची म्हणजे नफ्तालीच्या वंशजांची त्यांच्या कुळाप्रमाणे निघाली. त्यांची सीमा हेलेफ आणि साननिमातील एला वृक्ष ह्यापासून आदामिनेकेब व यब्नेल ह्यावरून लक्कुम येथे जाऊन यार्देनेजवळ संपते. तेथून ती पश्चिमेस वळून अजनोत ताबोर येथे जाते व तेथून हुक्कोक येथे जाते व तेथून दक्षिणेस जबूलूनाच्या वतनापर्यंत आणि पश्चिमेस आशेराच्या वतनापर्यंत जाऊन उगवतीस यार्देनेजवळ यहुदाच्या वतनाला मिळते. त्यातील तटबंदीची नगरे ही सिद्दीम, सेर, हम्मत, रक्कत व किन्नेरेत, अदामा, रामा व हसोर, केदेश, एद्रई व एन हसूर, इरोन, मिगदल एल, हरेम, बेथ अनाथ व बेथ शेमेश ही 19 नगरे व त्याखालील खेडी
नफ्तालीच्या वंशजांचे वतन म्हणजेच त्यांची नगरे व त्याखालील खेडी त्यांच्या कुळाप्रमाणे ही होत. 7वी चिठ्ठी दानाच्या वंशजांची त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली. त्यांच्या वतनाच्या सीमेच्या आत ही नगरे होती: सरा, एष्टावोल व ईर शेमेश, शालब्बीन, अयालोन व इथला, एलोन, तिम्ना व एक्रोन, एलतके, गिब्बथोन व बालात, यहूद, बने बराक व गथरिम्मोन, मिरयरकोन, रक्कोन आणि याफोच्या पूर्वेकडील प्रदेश. दानाच्या वंशजांनी आपला प्रदेश वाढविला. त्यांनी लेशेमावर स्वारी करून ते लढून घेतले. तरवारीने त्यांचा विध्वंस केला आणि त्याचा ताबा घेऊन तेथे वस्ती केली आणि लेशेमास आपला मूळ पुरुष दान ह्याचे नाव दिले. दानाच्या वंशजांचे वतन म्हणजेच त्यांची नगरे व त्याखालील खेडी त्यांच्या कुळांप्रमाणे ही होत. वरील सीमांप्रमाणे देशातील वतनांची वाटणी संपविल्यानंतर इस्रायल लोकांनी नूनाचा मुलगा यहोशवा ह्याला आपल्या वतनामध्ये वाटा दिला. त्याने मागितल्याप्रमाणे एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील तिम्नाथ सेरह हे नगर त्यांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे त्याला दिले. मग ते नगर बांधून तो त्यात राहू लागला. एलाजार याजक, नूनाचा मुलगा यहोशवा आणि इस्रायलाच्या वंशाच्या पितृकुळांचे प्रमुख ह्यांनी शिलो येथे दर्शन मंडपाच्या द्वारी परमेश्वरासमोर चिठ्ठ्या टाकून ही वतने वाटून दिली. ह्याप्रमाणे देश वाटून देण्याचे संपले. यहोशवा अध्याय 20. मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला, इस्रायल लोकांना सांग, मी मोशेच्या द्वारे तुम्हाला सांगितले होते की तुमच्याकरिता शरणपुरे नेमा, म्हणजे तुमच्यापैकी कोणी चुकून वा नकळत कोणाला जीवे मारले तर त्याला तेथे पळून जाता येईल व रक्तपाताचा सूड उगवणाऱ्यापासून स्वतःचा बचाव करता येईल. असा मनुष्य अशा एखाद्या नगरात पळून आला तर त्याने नगराच्या वेशीजवळ उभे राहावे आणि तेथील वडील मंडळीस आपली हकीकत सांगावी. मग त्यांनी त्याला आपल्या नगरात घेऊन आपल्यामध्ये राहावयाला जागा द्यावी. रक्तपाताचा सूड उगविणाऱ्याने त्याचा पाठलाग केला तर त्यांनी त्या मनुष्यवध करणाऱ्याला त्याच्या हाती देऊ नये, कारण त्याने नकळत आपल्या शेजाऱ्याचा वध केला आहे. त्याचे त्याच्याशी पूर्वीचे वैर नव्हते. मंडळीसमोर त्याचा न्याय होईपर्यंत अथवा त्यावेळचा मुख्य याजक जिवंत असेपर्यंत त्याने त्या नगरात राहावे. मग पाहिजे तर ज्या गावाहून तो पळाला होता तेथे त्याने परत जाऊन आपल्या घरी राहावे. ह्यावरून त्यांनी नफ्तालीच्या डोंगराळ प्रदेशातील गालिलातले केदेश, एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातले शखेम आणि यहूदाच्या डोंगराळ प्रदेशातले किर्यात अर्बा उर्फ हेब्रोन ही नगरे नेमली. यरीहोच्या पूर्वेस यार्देने पलीकडे त्यांनी रौबेन वंशाच्या विभागापैकी पठारावरल्या रानातले बेसेर, गाद वंशाच्या विभागापैकी गिलादातील रामोत आणि मनश्शे वंशाच्या विभागापैकी बाशानातले गोलान ही नगरे नेमली. सर्व इस्रायल लोकांसाठी व त्यांच्यामध्ये वस्ती करणाऱ्या उपरी लोकांसाठी ही नगरे नेमलेली होती. कोणी एखाद्यास नकळत जीवे मारले व तो अशा एखाद्या नगरात पळून गेला तर त्याला तेथील मंडळीसमोर उभे केल्याशिवाय रक्तपाताचा सूड घेणाऱ्याकडून त्याची हत्या होऊ नये. यहोशवा अध्याय 21. मग एलाजार याजक, नूनाचा मुलगा यहोशवा व इस्रायली वंशाच्या पितृकुळांचे प्रमुख यांच्याकडे लेवी वंशातील पितृकुळांचे प्रमुख आले. ते कनान देशातील शिलो येथे येऊन म्हणाले, आमच्या वस्तीसाठी नगरे आणि आमच्या जनावरांसाठी गायराने द्यावी अशी आज्ञा परमेश्वराने मोशेच्या द्वारे केली होती. त्यावरून इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आपापल्या वनातून लेव्यांना नगरे व गायराने दिली. ती येणेप्रमाणे कहाती कुळांची चिठ्ठी निघाली तेव्हा लेव्यांपैकी अहरोन याजकाच्या वंशजांना यहुदा, शिमोन व बन्यामीन ह्या वंशांच्या वाट्यातून 13 नगरे चिठ्ठ्या टाकून दिली. बाकीच्या कहाती वंशजांना एफ्राईम वंशातील कुळांच्या वाट्यातून, दान वंशाच्या वाट्यातून आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशाच्या वाट्यातून 10 नगरे चिठ्ठ्या टाकून दिली. गेर्शोन वंशजांना इस्साखार वंशातील कुळांच्या आणि आशेर व नफ्ताली ह्यांच्या वंशांच्या
आणि बाशानातल्या मनश्शेच्या अर्ध्या वंशाच्या वाट्यातून 13 नगरे चिठ्ठ्या टाकून दिली. मरारी वंशजांना त्यांच्या कुळांप्रमाणे रौबेन, गाद व जबूलून ह्यांच्या वंशांच्या वाट्यांपैकी 12 नगरे दिली. परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्रायल लोकांनी लेव्यांना चिठ्ठ्या टाकून ही नगरे व त्यांची गायराने दिली. त्यांनी यहुदा व शिमोन ह्यांच्या वंशांची पुढे सांगितलेली नगरे दिली. ही नगरे लेवी वंशातील कहाती कुळातल्या अहरोनाच्या वंशजांसाठी होती, कारण पहिली चिठ्ठी त्यांची निघाली. त्यास त्यांनी यहुदातील डोंगराळ प्रदेशातले किर्यात आर्बा उर्फ हेब्रोन हे नगर सभोवतालच्या गायरानासह दिले. आर्बा हा अनाकाचा मूळ पुरुष होता, पण त्या नगराची शेती आणि त्याखालील खेडी ही यफुन्नेचा मुलगा कालेब ह्याला त्यांनी वतनादाखल दिली होती. अहरोन याजकाच्या वंशजांना मनुष्यवध करणाऱ्यासाठी शरणपूर म्हणून नेमलेले हेब्रोन व त्याचे गायरान, ह्याखेरीज लिब्ना व त्याचे गायरान, यत्तीर व त्याचे गायरान, एष्टमोवा व त्याचे गायरान, होलोन व त्याचे गायरान, दबीर व त्याचे गायरान, ऐन व त्याचे गायरान, युट्टा व त्याचे गायरान, बेत शेमेश व त्याचे गायरान, अशी एकंदर 9 नगरे त्या 2 वंशांच्या वतनातून दिली. बन्यामीन वंशाच्या वतनातून गिबोन व त्याचे गायरान, गेबा व त्याचे गायरान, अनाथोत व त्याचे गायरान आणि अल्मोन व त्याचे गायरान अशी 4 नगरे दिली. अशा प्रकारे अहरोन वंशातील याजकांना 13 नगरे व त्यांची गायराने मिळाली. बाकीच्या कहाती वंशातील लेव्यांना चिठ्ठी टाकून एफ्राईम वंशाच्या वतनातून नगरे दिली. मनुष्यवध करणाऱ्यासाठी शरणपूर म्हणून नेमलेले एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शखेम व त्याचे गायरान, ह्याखेरीज गेजेर व त्याचे गायरान, किबसाईम व त्याचे गायरान आणि बेत होरोन व त्याचे गायरान अशी एकंदर 4 नगरे त्यांना दिली. दान वंशाच्या वतनातून एलतके व त्याचे गायरान, गिब्बथोन व त्याचे गायरान, अयालोन व त्याचे गायरान आणि गथ-रिम्मोन व त्याचे गायरान ही 4 नगरे त्यांनी दिली. मनश्शेच्या अर्ध्या वंशाच्या वतनातून तानख व त्याचे गायरान आणि गथ-रिम्मोन व त्याचे गायरान ही 2 नगरे दिली. अशा प्रकारे बाकी राहिलेल्या कहाती वंशजांच्या कुळांची अशी एकंदर 10 नगरे व त्यांची गायराने होती. लेव्यांच्या कुळांपैकी गेर्शोनाच्या वंशजांना मनश्शेच्या अर्ध्या वंशाच्या वतनातून मनुष्यवध करणाऱ्यासाठी शरणपूर म्हणून नेमलेले बाशानातले गोलान व त्याचे गायरान, ह्याखेरीज बैस्तरा व त्याचे गायरान अशी 2 नगरे दिली. इस्साखार वंशाच्या वतनातून किशोन व त्याचे गायरान, दाबरथ व त्याचे गायरान, यर्मूथ व त्याचे गायरान आणि एन गन्नीम व त्याचे गायरान ही 4 नगरे दिली. आशेर वंशाच्या वतनातून मिशाल व त्याचे गायरान, अब्दोन व त्याचे गायरान, हेलकात व त्याचे गायरान आणि रहोब व त्याचे गायरान ही 4 नगरे दिली. नफ्ताली वंशाच्या वतनातून मनुष्यवध करणाऱ्यासाठी शरणपूर म्हणून नेमलेले गालिलातले केदेश व त्याचे गायरान, ह्याखेरीज हम्मोत दोर व त्याचे गायरान आणि कर्तान व त्याचे गायरान ही 3 नगरे दिली. येणेप्रमाणे गेर्शोन वंशजांची त्यांच्या कुळांप्रमाणे एकंदर 13 नगरे त्यांच्या गायरानासह होती. बाकीच्या लेव्यांना म्हणजे मरारी कुळांना जबूलून वंशाच्या वतनातून यकनाम व त्याचे गायरान, कर्ता व त्याचे गायरान, दिमना व त्याचे गायरान आणि नहलाल व त्याचे गायरान अशी 4 नगरे दिली. रौबेन वंशाच्या वतनातून बेसेर व त्याचे गायरान, याहस व त्याचे गायरान, कदेमोत व त्याचे गायरान आणि मेफात व त्याचे गायरान अशी 4 नगरे त्यांनी दिली. मनुष्यवध करणाऱ्यासाठी शरणपूर म्हणून नेमलेले गाद वंशाच्या वतनातले गिलादातील रामोत व त्याचे गायरान, ह्याखेरीज महनाईम व त्याचे गायरान, हेशबोन व त्याचे गायरान आणि याजेर व त्याचे गायरान अशी एकंदर 4 नगरे दिली. ह्याप्रमाणे लेव्यातील बाकीच्या कुळांना म्हणजे मरारी वंशजांना त्यांच्या कुळांप्रमाणे एकंदर 12 नगरे चिठ्ठ्या टाकून त्यांनी दिली. इस्रायल लोकांच्या वतनात लेव्यांची एकंदर 48 नगरे त्यांच्या गायरानासह होती.
ही सर्व नगरे त्यांच्या आसपासच्या गायरानासह होती. सर्व नगरांची हीच परिस्थिती होती. इस्रायल लोकांना जो देश देण्याची परमेश्वराने शपथ वाहिली होती, तो सबंध देश त्याने त्यांना दिला आणि तो काबीज करून ते त्यात राहू लागले. परमेश्वराने त्यांच्या पूर्वजांना वचन दिले होते, त्याप्रमाणे त्याने त्यांना सर्वत्र स्वास्थ्य दिले. त्यांच्या कोणाही शत्रूला त्यांच्यापुढे टिकाव धरवला नाही. परमेश्वराने त्यांचे सर्व शत्रू त्यांच्या हाती दिले. परमेश्वराने इस्रायल घराण्याला ज्या हिताच्या गोष्टी सांगितल्या होत्या, त्यातली एकही निष्फळ झाली नाही, त्या सर्व सिद्धीस गेल्या. यहोशुवा अध्याय 22. मग यहोशुवाने रौबेनी, गादी व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना बोलावून सांगितले, परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने सांगितल्याप्रमाणे तुम्ही सर्व केले आणि मी दिलेली प्रत्येक आज्ञा तुम्ही पाळली. आजपर्यंत तुम्ही आपल्या भाऊबंधांना सोडून गेला नाही आणि आपला देव परमेश्वर ह्याची आज्ञा तंतोतंत पाळली. आता तुमचा देव परमेश्वर ह्याने आपल्या वचनानुसार तुमच्या भाऊबंधांना विसावा दिला आहे. तर परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने यार्देने पलीकडे तुम्हाला जो देश तुमच्या ताब्यात दिला आहे, तेथे तुम्ही आता आपापल्या डेऱ्यांना परत जा. मात्र परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने दिलेली आज्ञा व नियमशास्त्र निष्ठापूर्वक पाळा, म्हणजे आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती करा, त्याच्या सर्व मार्गांनी चाला, त्याच्या आज्ञा पाळा, त्याला धरून राहा आणि जिवेभावे त्याची सेवा करा. मग यहोशुवाने त्यांना आशीर्वाद देऊन रवाना केले आणि ते आपापल्या डेऱ्यांकडे चालते झाले. मनश्शेच्या अर्ध्या वंशाला मोशेने बाशानात वतन दिले होते, पण त्याच्या दुसऱ्या अर्ध्या वंशाला यहोशुवाने यार्देनेच्या पश्चिमेस त्याच्या भाऊबंधांमध्ये वतन दिले होते. यहोशुवाने त्यांना आपापल्या डेऱ्यांकडे रवाना केले तेव्हा त्यांना आशीर्वाद देऊन तो म्हणाला, विपुल पशु आणि रुपे, सोने, कासे, लोखंड आणि भरपूर वस्त्रे अशी अमाप संपत्ती घेऊन आपापल्या डेऱ्यास परत जा. आपल्या शत्रूपासून मिळवलेली लूट आपल्या भाऊबंधांबरोबर वाटून घ्या. मग रौबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोक इस्रायल लोकातून कनान देशातल्या शिलोहून निघाले आणि परमेश्वराने मोशेच्याद्वारे दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्यांनी काबीज केलेल्या गिलाद देशाकडे, म्हणजे त्यांच्या वतनाकडे ते परत गेले. जेव्हा रौबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोक कनान देशातील यार्देन थडीच्या प्रदेशी आले, तेव्हा त्यांनी यार्देनेजवळ एक भव्य मोठी वेदी बांधली. रौबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोकांनी कनान देशाच्या पूर्व सीमेला इस्रायल लोकांच्या ताब्यातील प्रदेशात यार्देनेच्या तीरावर एक वेदी बांधल्याचे वर्तमान इस्रायल लोकांनी ऐकले. इस्रायल लोकांनी हे ऐकले तेव्हा त्यांची सर्व मंडळी त्यांच्यावर चढाई करून जाण्यासाठी शिलो येथे जमली. मग इस्रायल लोकांनी रौबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोकांकडे गिलाद देशी एलाजार याजकाचा मुलगा फिनहास ह्याला पाठविले आणि त्याच्याबरोबर इस्रायल लोकांच्या वंशाच्या पितृकुळातील प्रत्येक वंशामागे एक असे 10 सरदार पाठविले. ते इस्रायल लोकांच्या कुळातील आपापल्या पितृकुळांचे प्रमुख होते. ते गिलाद देशी रौबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोकांकडे जाऊन म्हणाले, परमेश्वराची सर्व मंडळी म्हणत आहे, तुम्ही इस्रायलाच्या देवाचा हा काय विश्वासघात केला? आज परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून व त्याच्याविरुद्ध बंड पुकारण्यासाठी तुम्ही ही वेदी बांधली आहे. पहा, पौराच्या प्रकरणी जो आमच्याकडून अपराध घडला, त्यामुळे परमेश्वराच्या मंडळीवर मरी येऊन गेली, तरी आजवर आम्ही त्या अपराधापासून शुद्ध झालो नाही. हे काय थोडे झाले म्हणून तुम्ही आज परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून देत आहात? आज तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड केले तर उद्या सर्व इस्रायल मंडळीवर त्याचा क्रोध भडकेल. तुमच्या वतनाची भूमी अपवित्र असली तर परमेश्वराचा निवास मंडप जेथे आहे त्या परमेश्वराच्या वतनदेशी नदीपार येऊन आमच्यामध्ये वतन घ्या. पण आपला देव परमेश्वर ह्याच्या वेदीखेरीज अन्य वेदी बांधून परमेश्वराविरुद्ध बंड करू नका आणि आमच्याविरुद्धही बंड करू नका. जेरहाचा मुलगा आखान ह्याने समर्पित वस्तूंबाबत विश्वासघात केला तेव्हा इस्रायलाच्या सर्व मंडळीवर कोप झाला नव्हता काय? त्याच्या अपराधामुळे त्याचा एकट्याचाच नाश झाला असे नाही. तेव्हा रौबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोक इस्रायली पितृकुळांच्या प्रमुखांना म्हणाले, देवाधिदेव परमेश्वर,
देवाधिदेव परमेश्वर ह्याला ठाऊक आहे व इस्रायलासही ठाऊक हो की आम्ही परमेश्वराविरुद्ध बंड करून किंवा त्याचा विश्वासघात करून असे केले असल्यास तो आज आम्हाला जिवंत न ठेवो. परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून देण्यासाठी आम्ही ही वेदी बांधली असली किंवा तिच्यावर होमार्पणे, अन्नार्पणे आणि शांत्यर्पणे वाहण्यासाठी बांधली असली तर परमेश्वर स्वतःच आमचे पारिपत्य करो. खरोखरच आम्ही पुढला विचार करून व विशिष्ट हेतूने हे केले आहे. आम्हाला वाटले मागे पुढे तुमची मुले आमच्या मुलांना म्हणावयाची की इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याच्याशी तुमचा काय संबंध. अहो रौबेनी व गादी लोक हो, परमेश्वराने तुमच्या आमच्यामध्ये यार्देनेची सीमा नेमून दिली आहे, तेव्हा तुम्हाला परमेश्वराशी काही कर्तव्य नाही असे म्हणून तुमची मुले आमच्या मुलांना परमेश्वराचे भय सोडून द्यावयास लावतील. म्हणून आम्ही म्हटले की चला आपण एक वेदी बांधू, ती होमबली अथवा यज्ञबली अर्पावयासाठी नव्हे, तर ती तुमच्या आमच्यामध्ये व आमच्या मागून आमच्या व तुमच्या पिढ्यांमध्ये साक्ष व्हावी ह्यासाठी की आम्ही होमबली, यज्ञबली व शांत्यर्पणे ह्याही करून परमेश्वरासमोर उपासना करावी, म्हणजे परमेश्वराशी तुम्हाला काही कर्तव्य नाही असे पुढील काळी तुमच्या मुलांनी आमच्या मुलांना म्हणू नये. आम्ही म्हटले पुढे जेव्हा ते लोक आम्हाला किंवा आमच्या वंशजांना असे म्हणतील तेव्हा आम्ही त्यांना सांगू, परमेश्वराच्या वेदीचा हा नमुना पहा. आमच्या पूर्वजांनी ती होमबली अथवा यज्ञबली अर्पावयासाठी बांधलेली नाही, पण ती तुमच्या आमच्यामध्ये साक्षी दाखल आहे. आमचा देव परमेश्वर ह्याला होमार्पण, अन्नार्पण व यज्ञार्पण करण्यासाठी आमचा देव परमेश्वर ह्याची त्याच्या निवासमंडपासमोर असलेल्या वेदीखेरीज दुसरी वेदी बांधून परमेश्वराविरुद्ध बंड करण्याचे आणि आज परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून देणे आमच्या हातून कदापि न घडो. रौबेन, गाद व मनश्शे ह्यांच्या वंशजांचे हे म्हणणे ऐकून फिन्हास याजक व त्याच्याबरोबर असलेले इस्रायल वंशाचे सरदार म्हणजे इस्रायली पितृकुळांचे प्रमुख यांचे समाधान झाले. तेव्हा एलाजार याजकाचा मुलगा फिन्हास ह्याने रौबेन, गाद व मनश्शे ह्यांच्या वंशजांना म्हटले, आज आमची खात्री झाली आहे की परमेश्वर आपल्यामध्ये आहे, कारण ह्या कामात तुम्ही परमेश्वराचा विश्वासघात केलेला नाही. तुम्ही आता इस्रायल लोकांना परमेश्वराच्या हातून बचावले आहे. तेव्हा एलाजार याजकाचा मुलगा फिन्हास व सरदार हे रौबेनी व गादी ह्यापासून निघून गिलादातून कनान देशी इस्रायल लोकांकडे परत गेले व त्यांनी त्यांना हा वृत्तांत सांगितला. तेव्हा इस्रायल लोकांचे समाधान होऊन त्यांनी परमेश्वराला धन्यवाद दिले आणि रौबेनी व गादी ह्यांच्याशी लढण्याची अथवा ते राहतात तो देश उद्ध्वस्त करण्याची गोष्ट त्यांनी पुन्हा काढली नाही. रौबेनी व गादी ह्यांनी त्या वेदीचे नाव एद, साक्ष असे ठेवले, कारण ते म्हणाले परमेश्वर हाच देव आहे, ह्याबद्दल ही वेदी आपल्यामध्ये साक्ष आहे. यहोशवा अध्याय 23. इस्रायलांना परमेश्वराने त्यांच्या आसपासच्या सर्व शत्रूपासून स्वास्थ्य दिल्यावर बराच काळ लोटला आणि यहोशवा वृद्ध व वयातीत झाला. तेव्हा यहोशवाने सर्व इस्रायलांना म्हणजे त्याचे वडील, जन, प्रमुख, न्यायाधीश आणि अंमलदार ह्यांना बोलावून म्हटले, मी आता वृद्ध व वयातीत झालो आहे. तुमच्यासाठी तुमचा देव परमेश्वर ह्याने या सर्व राष्ट्राचे काय केले हे तुम्ही पाहिले आहे, कारण तुमचा देव परमेश्वर स्वतः तुमच्यासाठी लढला. यार्देनेपासून पश्चिमेस महासमुद्रापर्यंतची ही उरलेली राष्ट्रे आणि ज्या राष्ट्रांचा मी संहार केला आहे ती मी तुम्हाला तुमच्या वंशाचे वतन व्हावे म्हणून वाटून दिली आहेत आणि तुमचा देव परमेश्वर स्वतः त्यांना तुमच्यापासून हाकून लावील आणि तुमच्या दृष्टीसमोरून घालवून देईल. तुमचा देव परमेश्वर ह्याने सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्याचा देश वतन करून घ्याल. म्हणून मोठी हिंमत धरा. मोशेच्या नियमशास्त्राच्या ग्रंथात जे लिहिले आहे ते सगळे काळजीपूर्वक पाळा. त्यापासून उजवी डावीकडे वळू नका. तुमच्यामध्ये ही जी राष्ट्रे राहिली आहेत त्यांच्यात मिसळून जाऊ नका. त्यांच्या देवाचे नावही घेऊ नका. त्यांची शपथ कोणाला वहावयास लावू नका. त्यांची सेवा करू नका. त्यांना दंडवत घालू नका. तर तुम्ही आजवर आपला देव परमेश्वर ह्याला धरून राहिला आहात तसेच रहा. परमेश्वराने तुमच्यापुढून मोठमोठी व बलाढ्य राष्ट्रे घालवून दिली आहेत. तुमच्यासमोर तर आजवर कोणीही टिकला नाही.
तुमच्यातला एक जण हजारांना पळवून लावील, कारण तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तो स्वतः तुमच्यासाठी लढणार आहे. म्हणून तुमचा देव परमेश्वर ह्याच्यावर प्रेम करण्याची तुम्ही खबरदारी घ्या. पण जर तुम्ही कोणत्याही प्रकारे त्याच्यापासून परावृत्त व्हाल, तुमच्यात वस्ती करून असलेल्या उरलेल्या राष्ट्रांना धरून राहाल व त्याच्याशी सोयरीक करून दळणवळण ठेवाल, तर हे पक्के समजा की ह्यापुढे तुमचा देव परमेश्वर ह्या राष्ट्रांना तुमच्या दृष्टीपुढून घालवून देणार नाही, पण ती तुम्हाला पाश व सापळा, तुमच्या कुशीला चाबूक व डोळ्यांना काटे अशी होतील. आणि अखेरीस जी उत्तम भूमी तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला दिली आहे, तिच्यातून तुमचा नायनाट होईल. पहा, मी जगाच्या रहाटीप्रमाणे आता जात आहे. तुम्ही सर्वजण मनात विचार करा आणि लक्षात घ्या की आपला देव परमेश्वर ह्याने तुमच्या बाबतीत हिताच्या ज्या गोष्टी सांगितल्या, त्यातली एकही निष्फळ झाली नाही. तुमच्या बाबतीत त्या सर्व सिद्धीस गेल्या, त्यातली एकही व्यर्थ गेली नाही. तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला सांगितलेल्या सर्व हिताच्या गोष्टी सिद्धीस गेल्या, त्याप्रमाणेच अहिताचे प्रसंग परमेश्वर तुमच्यावर आणील आणि ही जी उत्तम भूमी तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला दिली आहे, तिच्यातून तुमचा नायनाट करील. तुमचा देव परमेश्वर ह्याने जो करार पाळण्याची तुम्हाला आज्ञा दिली आहे, त्याचे उल्लंघन करून अन्य देवांची सेवा कराल व त्यांना दंडवत घालाल, तर परमेश्वराचा कोप तुमच्यावर भडकेल आणि जो उत्तम देश त्याने तुम्हाला दिला आहे, त्यातून तुमचा नायनाट त्वरित होईल. यहोशवा अध्याय 24. नंतर यहोशवाने इस्रायलांच्या सर्व वंशांना शखेम येथे जमवले आणि इस्रायलांचे वडील जन, प्रमुख, न्यायाधीश व अंमलदार ह्यांना बोलावणे पाठवले आणि ते देवासमोर हजर झाले. तेव्हा यहोशवा सर्व लोकांना म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, प्राचीन काळी तुमचे पूर्वज अब्राहाम व नाहोर ह्यांचा बाप तेरह हे फरात महानदीपलीकडे राहत व अन्य देवांची सेवा करीत. तुमचा मूळ पुरुष अब्राहाम ह्याला त्या नदीच्या पलीकडून मी आणले, कनान देशभर फिरवले, त्याचा वंश बहुगुणित केला व त्याला इसहाक दिला. मग मी इसहाकाला याकोब व एसाव दिले आणि एसावाला सेईर डोंगर वतन करून दिला. याकोब आपल्या मुलाबाळांसह मिसर देशास गेला. नंतर मी मोशे व अहरोन ह्यांना पाठवून मिसर देशात जी कृत्ये केली, त्या कृत्यांनी त्या देशाला पिडले. नंतर मी तुम्हाला बाहेर आणले. मी तुमच्या पूर्वजांना मिसर देशातून काढून आणले. मग तुम्ही समुद्रापर्यंत येऊन पोहोचला आणि मिस्री लोकांनी रथ व स्वार ह्यासह तांबड्या समुद्रापर्यंत तुमच्या पूर्वजांचा पाठलाग केला. त्यांनी परमेश्वराचा धावा केला, तेव्हा त्याने तुमच्या व मिस्र्यांच्या मध्ये अंधार पाडला आणि त्यांच्यावर समुद्र आणून त्यांना गडप केले. मिसर देशात मी जे काही केले, ते तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले. नंतर तुम्ही पुष्कळ दिवस रानात राहिला. मग मी तुम्हाला यार्देनेच्या पूर्वेस राहणाऱ्या अमोरी लोकांच्या देशात आणले. ते तुमच्याशी लढले. मी त्यांना तुमच्या हाती दिले व तुम्ही त्यांच्या देशाचा ताबा घेतला. तुमच्याकरिता मी त्यांचा संहार केला. नंतर मोवाबाचा राजा बालाक बिन सिप्पोर ह्याने इस्रायलाशी युद्ध केले. तुम्हाला शाप देण्यासाठी त्याने बौराचा मुलगा बलाम ह्याला बोलावून घेतले. पण मी बलामाचे ऐकावयाला तयार नव्हतो, म्हणून त्याने तुम्हाला उलट आशीर्वाद दिला. अशा प्रकारे मी तुम्हाला त्याच्या हातातून सोडविले. तुम्ही यार्देन नदी उतरून यरीहोस आला तेव्हा यरीहोच्या नागरिकांनी आणि अमोरी, परिज्जी, कनानी, हित्ती, गिर्गाशी, हिव्वी व यबुसी ह्यांनी तुमच्याशी लढाई केली आणि मी त्यांना तुमच्या हाती दिले. मी तुमच्या आघाडीस गांधील माशा पाठवल्या व त्यांनी अमोऱ्यांचे 2 राजे तुमच्यापुढून हाकून दिले. मग जी जमीन तुम्ही कसली नाही, ती मी तुम्हाला दिली. जी नगरे तुम्ही बांधली नाहीत, त्यात तुम्ही राहत आहात आणि जे द्राक्षांचे मळे व जैतुनांचे बाग तुम्ही लाविले नाहीत, त्यांचे उत्पन्न तुम्ही खात आहात. तर आता परमेश्वराचे भय धरा, त्याची सेवा सात्विकतेने व खऱ्या मनाने करा आणि महानदीपलीकडे व मिसर देशात ज्या देवांची तुमच्या पूर्वजांनी सेवा केली, ते टाकून देऊन परमेश्वराची सेवा करा. परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हाला गैर दिसत असले, तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा. महानदीपलीकडे
तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली त्यांची, किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोऱ्यांच्या देवांची. मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. तेव्हा लोकांनी उत्तर दिले, परमेश्वराचा त्याग करून अन्य देवांची सेवा करणे आमच्या हातून कदापि न घडो. कारण आमचा देव परमेश्वर ह्यानेच आम्हाला व आमच्या पूर्वजांना मिसर देशातून दास्यगृहातून काढून आणले. त्यानेच आमच्या नजरेसमोर मोठे मोठे चमत्कार केले आणि ज्या वाटेने आम्ही प्रवास केला आणि ज्या राष्ट्रांमधून आम्ही गेलो तेथे तेथे त्यांनी आमचे संरक्षण केले. आणि ह्या देशात राहणाऱ्या अमोरी वगैरे सर्व लोकांना त्याने आमच्यापुढून घालवून दिले. आम्हीही परमेश्वराचीच सेवा करणार, कारण तोच आमचा देव आहे. यहोशुवा लोकांना म्हणाला, तुम्हाला परमेश्वराची सेवा करवणार नाही, कारण तो पवित्र देव आहे. तो ईर्ष्यावान देव आहे. तो तुमच्या अपराधांची व पातकांची क्षमा करणार नाही. तुम्ही परमेश्वराचा त्याग करून परक्या देवांची सेवा कराल तर जरी त्याने तुमचे कल्याण केले असले तरी तो उलटून तुमचे अनिष्ट करील आणि तुमचा संहार करील. लोक यहोशुवाला म्हणाले, नाही, आम्ही परमेश्वराचीच सेवा करणार. यहोशुवा लोकांना म्हणाला, तुम्ही सेवेसाठी परमेश्वराला निवडले आहे, ह्याविषयी तुमचे तुम्हीच साक्षी आहात. ते म्हणाले, आम्हीच साक्षी आहोत. यहोशुवा म्हणाला, आपल्यामधले परके देव तुम्ही टाकून द्या. आपले मन इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याच्याकडे लावा. लोक यहोशुवाला म्हणाले, आमचा देव परमेश्वर ह्याचीच आम्ही सेवा करणार आणि त्याचीच वाणी आम्ही ऐकणार. तेव्हा यहोशुवाने त्या दिवशी त्या लोकांबरोबर करार केला आणि शकेमात त्यांना विधी व नियम लावून दिले. ह्या गोष्टी यहोशुवाने देवाच्या नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहून ठेवल्या आणि एक मोठी शिला घेऊन परमेश्वराच्या पवित्र स्थानाजवळील एका एला झाडाखाली ती उभी केली. यहोशुवा सर्व लोकांना म्हणाला, पहा, ही शिला आपल्या विरुद्ध साक्षीदार होईल, कारण परमेश्वराने आम्हाला सांगितलेली सर्व वचने हिने ऐकली आहेत. एखाद्या वेळी तुम्ही परमेश्वराला नाकाराल म्हणून ही तुमच्या विरुद्ध साक्षीदार होईल. मग यहोशुवाने प्रत्येक माणसाला आपापल्या वतनाकडे रवाना केले. ह्या गोष्टी घडल्यानंतर परमेश्वराचा सेवक नूनाचा मुलगा यहोशुवा आपल्या वयाच्या 110व्या वर्षी मरण पावला. एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात गाश डोंगराच्या उत्तरेस तिमनाथ सेरह येथे त्याच्या वतनाच्या सीमेवर त्यांनी त्याला मूठ माती दिली. यहोशुवाच्या हयातीत आणि त्याच्या मरणानंतर जिवंत राहिलेल्या ज्या वडील लोकांना परमेश्वराने इस्रायलासाठी काय कार्य केली हे माहीत होते, त्यांच्या हयातीत इस्रायल लोकांनी परमेश्वराची सेवा केली. योसेफाच्या अस्थी इस्रायल लोकांनी मिसर देशातून आणल्या होत्या, त्या शखेम येथे पुरल्या. ती जागा याकोबाने शखेमाचा बाप हमोर ह्याच्या वंशजांकडून 100 कसिटा देऊन विकत घेतली होती. हे ठिकाण योसेफाच्या वंशजांचे वतन झाले. नंतर अहरोनाचा मुलगा एलाजार हा मृत्यू पावला. त्याला त्यांनी एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशात त्याचा मुलगा फिन्हास ह्याला दिलेल्या गिबा गावी मूठ माती दिली.